आपण डिस्कशन केलं होतं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्क्रीट. सो मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्क्रीट आपला टॉपिक चालू होता. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्क्रीटमध्ये आपण काय बोलत असतो, कॉन्क्रीटला मॅन्युफॅक्चरिंग करणं याचा मिनिंग असा होतो सगळं काम करून टाकणं. कुठपर्यंत, जोपर्यंत आपण क्युरिंग करत नाही ना, या सगळ्या प्रोसेस त्याच्यामध्ये येतील. सो मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्क्रीट जेव्हा मी मेन्शन करतोय याचा मिनिंग मी सगळ्या सिक्वेन्सबद्दल बोलतोय, सगळ्या सिक्वेन्सबद्दल मी बोलतोय. सो सगळ्या ऑपरेशनबद्दल मी बोलतोय. तो पहिलं ऑपरेशन जे की असतं आपलं कॉन्क्रिटिंगच्या वर्कमधलं पहिलं ऑपरेशन जे असतं आपलं ते असतं बॅचिंग. ते काय असतं, बॅचिंग. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कुठेही विचारतील बॅचिंग म्हणजे काय, लक्षात घ्या. ज्याला कोणाला बी कोणत्या पण ठिकाणी जर का जॉबला जायचं असेल, ज्याला कोणत्या पण ठिकाणी जॉबला जायचं असेल तर त्याने एकच विषय करून जावा, तो म्हणजे फक्त कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी म्हणा किंवा बिल्डिंग मटेरियलचा पूर्ण सब्जेक्ट तुम्ही करून जायचा. तर इंटरव्ह्यूला जाण्यासाठी हा सब्जेक्टच करायचा. दुसरा तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन इथून विचारतात, ते दुसरं कुठूनही नाही विचारत. आता बॅचिंग म्हणजे काय, हा तर कॉमन क्वेश्चन झाला. हा कॉमन क्वेश्चन झाला जो सर्वत्र विचारला जातोय, तो पेपरामध्ये पण आणि इंटरव्ह्यूच्या बेसिसवर पण. तर बॅचिंग म्हणजे काय, किती इन्ग्रेडियंट मला कॉन्क्रीट बनवण्यासाठी घ्यायचं आहे त्याचं मोजमाप करणं, त्याचं मोजमाप करणं. चल बा मला जे काय आहे आता कॉन्क्रीटचे इन्ग्रेडियंट मला सिमेंट, तर सिमेंट किती घेऊ याचं मोजमाप मी करणार. मग मोजमाप करण्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती असू शकतात. मी मोजमाप करणार एक तर वजनाच्या मदतीने, एक तर मी मोजमाप करणार व्हॉल्यूमच्या मदतीने. वजनाच्या मदतीने तुम्ही मोजमाप करतायत याचा अर्थ तुम्ही किलोग्राममध्ये मोजमाप करत असणार, की चल बा सिमेंट घेतो 4 किलोग्रॅम, फाईन सँड घेतो 5 किलोग्रॅम, कोर्स सँड घेतो 6 किलोग्रॅम. तर वजनाच्या मदतीने आपण मोजमाप करत आहोत. कोणाचे, इन्ग्रेडियंट. तर कॉन्क्रीट बनवण्यासाठी लागणारे जे इन्ग्रेडियंट आहे त्यांचं मोजमाप आपण करतोय. का मोजमाप करतोय, ते मोजमाप करून आपण कॉन्क्रीट बनवतोय, राईट की नाही. तो इन्ग्रेडियंटचा कॉन्क्रीट बनवण्यासाठी लागणारे जे इन्ग्रेडियंट आहे त्यांचं मोजमाप आपण जे करत असतो त्याला मी बॅचिंग म्हणत असतो. बॅचिंग करण्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती असतात. बॅचिंग करण्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती असतात. एक असते वेट बॅचिंग, एक असते वेट बॅचिंग आणि दुसरे असते व्हॅल्यूम बॅचिंग. वेट बॅचिंग आणि व्हॅल्यूम बॅचिंग. तर वेट बॅचिंग म्हणजे वजनाने मोजा आणि व्हॅल्यूम बॅचिंग म्हणजे काय, व्हॅल्यूमने मोजा. तर व्हॅल्यूममध्ये मोजण्यासाठी तुमच्याकडे काय असेल, लिटर असेल किंवा मीटर क्यूब. तर लिटर किंवा मीटर क्यूबमध्ये तुम्ही काय करत असतात, त्या कॉन्क्रीटच्या इन्ग्रेडियंटला मेजर करत असतात, राईट, मोजमाप करत असतात. मग आता लक्षामध्ये येत असतं काय बरं का, तुम्हाला परीक्षेमध्ये MCQ बनतो याच्यावरती, की कोणतं बॅचिंगसाठी कोणती पद्धत तुम्ही रेफर करायला पाहिजे, कोणती पद्धत तुम्ही रेफर करायला पाहिजे, कोणती पद्धत तुम्ही वापरायला पाहिजे. तर तुमचं ऑप्शन असतं वेट बॅचिंग. आपण व्हॅल्यूम बॅचिंगला जास्त करून वापरत नाही. आणि मला व्हॅल्यूम बॅचिंगला जर का वापरायचं असेल तर स्मॉल इंजिनिअरिंग वर्क जर असतील, स्मॉल इंजिनिअरिंग वर्कच्या केसमध्ये मी व्हॅल्यूम बॅचिंगला प्रेफर करू शकतो. परंतु मी मोठ्या स्केलवरती काम जर का चालू असेल तर मोठ्या स्केलवरती चालणाऱ्या कॉन्क्रिटिंगच्या कामामध्ये मी व्हॅल्यूम बॅचिंगच्या मदतीने मोजमाप करणार नाही इन्ग्रेडियंटचं. ओके. कारण काय याच्यामागे, कारण की याचं कारण पण आपण काल डिस्कस केलं होतं, ते कारण तुम्हाला मी सांगतो. व्हॅल्यूम बॅचिंगच्या मदतीने समजा आपण एक काम करू, एक बकेट आहे, साधी बकेट घेतो मी, बेसिक लेवलला गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करतोय. ही एक बादली, आपली घरामधली बादली असते का, तीवाली, राईट. आता मी काय बोलतोय की एक 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 पार्ट जर मला सिमेंटचा घ्यायचा असेल तर मला 4 पार्ट जो काही आहे तुम्हाला कशाचा घ्यायचा आहे, सँडचा घ्यायचा समजा. आणि मला समजा 6 पार्ट जो आहे ना, मला समजा किंवा 8 पार्ट 1:4:8 म्हणतो, 8 पार्ट जो आहे ना मला तो कोर्स ॲग्रिगेटचा घ्यायचा आहे समजा. ओके. तर मी काय करणार, एक बकेट एवढी सिमेंट तर घेऊन घेणार, पण जेव्हा मी 4 बकेट एवढी सँड घ्यायला जाणार ना, ते एक प्रॉब्लेम निघून येईल. काय बरं का, जी तुम्ही सँड वापरतायत ना त्या सँडमध्ये हवा पण आलेली. एक बकेट भर, लक्षात घ्या, आपल्याला 4 बकेट सँड लागत होती फक्त, परंतु त्या सँडमध्ये काय दिसायला भेटते, त्या सँडची व्हॅल्यूम वाढलेली दिसायला भेटते. का, कारण की सँडची काय होते, बल्किंग होते. तर बल्किंग ऑफ सँड ही एक हा जो काही एक पॉईंट आहे, हा परीक्षेमध्ये एक फेमस पॉईंट आहे. बल्किंग ऑफ सँड मी तुम्हाला काल सगळी स्टोरी सांगितली होती, पुन्हा मी ती स्टोरी रिपीट करतो आणि हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये आठवून तुम्हाला लिहायचं आहे, ते आठवून लिहायचं तुमच्या वहीमध्ये. तर काय दिसायला भेटत असतं आपल्याला, की फाईन सँड किंवा कोर्स सँड जी असते त्याच्यामध्ये काहीतरी वॉटर कंटेंट काहीतरी म्हणतोय, त्याची स्पेसिफाईड व्हॅल्यू पण असते 4 ते 5%. ऑप्शनमध्ये सिलेक्ट करायचा असतो 4 ते 5%. तर फाईन सँड किंवा कोर्स सँडमध्ये काही हदपर्यंत जर का मॉइश्चर कंटेंट असेल, लगभग 4 ते 5% एवढं जर का मॉइश्चर कंटेंट त्याच्यामध्ये असेल, तर मला काय दिसायला भेटत असं, जर एवढं मॉइश्चर कंटेंट जर का समजा त्याच्यामध्ये असेल तर मला काय लक्षामध्ये येत असतं, की या मॉइश्चर कंटेंटमुळे काय होत असतं, जे काही आपले फाईन ग्रेनचे पार्टिकल्स आहेत त्यांच्यावरती पाण्याचा लेअर बसतो. हा जो पाण्याचा लेअर आहे हा सरफेस टेन्शन क्रिएट करतो पार्टिकलवरती. सरफेस टेन्शन क्रिएट झाल्यामुळे दोन पार्टिकलमधला कॉन्टॅक्ट जबरदस्त वाढतो, कॉन्टॅक्ट प्रेशर वाढून जातो. तर कॉन्टॅक्ट प्रेशर इतका वाढून जातो तो अशा पद्धतीनं इतका वाढून जातो की ते त्यांच्या स्वतःच्या वजनाला रिजिस्ट करू शकतात. स्वतःच्या वजनाला रिजिस्ट करू शकतात म्हणजे काय, स्ट्रक्चर तुम्हाला असं दिसायला भेटत असतं. कसं स्ट्रक्चर असतं, हे वाला स्ट्रक्चर आहे आपलं असं चिटकून.
त्याला म्हणतो आपण हनीकॉम्बिंग स्ट्रक्चर. तर लक्षात घ्या काय म्हणतोय मी, की थोडंसं बी 4 ते 5% एवढं जर का मॉइश्चर कंटेंट असेल आपल्या या वाळूमध्ये, ते वाळूमध्ये असणारं मॉइश्चर कंटेंट काय करून टाकत असतं, जे 2 पार्टिकल्स आहेत त्या 2 पार्टिकलच्या मध्ये जे पाणी असतं आणि हे पाणी काय करून टाकतं, सरफेस टेन्शन क्रिएट करून टाकत असतं. आणि या सरफेस टेन्शनमुळे या 2 पार्टिकलमधला कॉन्टॅक्ट प्रेशर वाढून जात असतो. हा कॉन्टॅक्ट प्रेशर एवढा वाढून जात असतो की त्या स्वतःच्या वजनाला बघ, आता काय व्हायला पाहिजे होतं, ते वजनामुळे खाली पडून जायला पाहिजे होतं ना, स्वतःच्या वजनाला पण रिड्यूस करून टाकत असतो. त्यामुळे अशा पद्धतीचं हनीकॉम्बिंग स्ट्रक्चर बनून जातं. मग तुम्हाला काय दिसतंय की यार इथं काय आहे, इथं हवा येऊन जाते, व्हॅल्यूम वाढून गेलं ना, व्हॅल्यूम वाढून गेलं, हनीकॉम्बिंग स्ट्रक्चर बनून जात असतं, व्हॅल्यूम वाढून जात असतं, मध्ये हवा येऊन जात असते आणि आपल्याला बल्किंग ऑफ सँडची कन्सेप्ट दिसायला भेटून जात असते. ती बल्किंग ऑफ सँडची कन्सेप्ट दिसायला भेटून जात असते. तर मग बल्किंग ऑफ सँड म्हणजे काय कळालं का, जर आपल्या सँडमध्ये फाईन सँड किंवा कोर सँडमध्ये थोडंसं बी मॉइश्चर कंटेंट जर का असलं तर सरफेस टेन्शन जे काय ते वाढून जात असतं. सरफेस टेन्शनमध्ये मुळे पार्टिकलचा जो कॉन्टॅक्ट प्रेशर आहे तो वाढून जात असतो आणि या कॉन्टॅक्ट प्रेशरमुळे ते स्वतःच्या वजनाला पण रिड्यूस करून टाकत असतं. त्यामुळे हनीकॉम्बचं स्ट्रक्चर बनून जात असतं. हनीकॉम्बचं स्ट्रक्चर बनल्यामुळे जे काय मध्ये खूप सारे व्हाईट्स तयार होऊन जातात आणि या व्हाईट्सची जागा हवा घेत असते, व्हॅल्यूम इन्क्रीज होऊन जात असतं. यालाच आपण बल्किंग ऑफ सँड म्हणत असतो. आणि बल्किंग ऑफ सँड हे कधी दिसायला भेटणार, जर का समजा आपल्या सँडमध्ये फाईन सँड असो का कोर सँड असो त्याच्यामध्ये जर का समजा 4 ते 6% मोस्टली तुम्हाला ऑप्शनमध्ये 4 ते 5% दिसायला भेटणार. एवढं जर का वॉटर कंटेंट दिसायला भेटलं तर 100% याच्यामध्ये काय दिसायला भेटणार तुम्हाला, बल्किंग ऑफ सँड दिसायला भेटणार. मग मॅटर काय होत असतो, व्हॅल्यूम बॅचिंगला जर का मी प्रिफर करायला गेलो वापरायला जर का गेलो तर मॅटर काय होतं, व्हॅल्यूम बॅचिंगच्या केसमध्ये जी वाळू घ्यायची ना आपल्याला, कुठे गेले, हां, तर व्हॅल्यूम बॅचिंगच्या केसमध्ये जी वाळू मला घ्यायची ना, ती मला एक पोर्शन मी सँडची घेतली होती, एक बकेट काय घेतली होती एक बकेट आपण सिमेंट घेतली होती. आता मला 4 बकेट सँड घ्यायची. तर मी जेव्हा काय करणार, मी जेव्हा पहिलं एक बकेट सँड भरायला जाणार ना, तर ती ॲक्च्युअल सँड भरून जाणार नाही, ती जी आहे ना ती सँड कमी असेल, ती ॲक्च्युअल सँड नाही राहणार, ती सँड कमी असेल. का, कारण की त्याच्यामध्ये व्हाईट्स जास्त होते, तर ती सँड कमी असेल. आपल्याला असं वाटतं की बादली भरलेली पूर्ण बकेट भरू नये, पण ॲक्च्युअली पूर्ण बकेट भरून नाही, ती व्हॅल्यू ना वाढलेली आहे. तर आपल्याला एक धोका भेटून जातो. मग आपल्याकडून काय होतं बरं का, आपल्याकडून जी की आहे ना, आपल्याकडून सँड कमी वापरली जाते. तर बल्किंग ऑफ सँडमुळे आपल्याकडून सँड जी की आहे ती कमी वापरली जाते. त्यामुळे काय मॅटर होईल, कॉन्क्रीट कमी बनेल. कॉन्क्रीट काय बनतं, कमी बनतं. तर हा प्रॉब्लेम दिसायला भेटत असतो. त्यामुळे व्हॅल्यूम बॅचिंगला आपण रेफर करत नाही. पण लक्षात घ्या व्हॅल्यूम बॅचिंग तुम्ही सिमेंटसाठी जरुरी वापरतात म्हणजे काय, सिमेंट बॅचिंग जेव्हा सिमेंट तुम्हाला मोजमाप करायचं आहे, तर सिमेंटच्या मोजमापासाठी लोक नेहमी काय प्रिफर करतात, व्हॅल्यूम बॅचिंग प्रिफर करतात. का, कारण की ती जर बघायला गेला सिमेंटमध्ये तुम्हाला बल्किंग ऑफ सँड दिसायला भेटते का, नाही. तर सिमेंटमध्ये बल्किंग ऑफ सँड वगैरे होत नाही, तर सिमेंटचं मोजमाप करण्यासाठी मी व्हॉल्यूम बॅचिंगमध्ये हे करणार. तर सिमेंटचं मोजमाप करण्यासाठी लोक व्हॅल्यूम बॅचिंग वापरतील. लक्षामध्ये, जर मला मोठ्या कन्स्ट्रक्शनसाठी व्हॅल्यूम बॅचिंगला जर का वापरायचं असेल तर मला सल्ला घ्यावा लागत असतो इंजिनियरचा. जर त्या इंजिनियरनी म्हटलं की हा असं कर तरच मी करणार, नाही तर मी करणार नाही. ओके, याच्यावरती बेसिक लेवलला क्वेश्चन पण असतो. ते पुस्तकं असतात आपल्या युनिव्हर्सिटी लेवलचे पुस्तकं जे असतात ना, त्याच्यामध्ये खूप भारी माहिती याची भेटत असते. तर लक्षात घ्या, तुमच्याकडे तुम्ही जर का एखाद्या कॉम्पिटिशन परीक्षेचा जर का अभ्यास करत असणार तर तुमच्याकडे पूर्ण 4 वर्षाचं तुमच्याकडे काय असायला पाहिजे, सगळे तुमच्या युनिव्हर्सिटी लेवलचे पुस्तकं तुमच्याकडे असायलाच पाहिजे. ते पुस्तक इतके बढिया असतात. मी मागच्या वर्षाचा MPSCचा पेपर दिला आहे, मला 100% गॅरंटी. असे क्वेश्चन होते जे कोणत्याही IAS लेवलला न होते. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला फक्त तुमच्या युनिव्हर्सिटीच्या पुस्तकाचं सापडले. इतके क्वेश्चन होते. ते फ्लूइड मेकॅनिक्सचे ते 6 क्वेश्चन ते तुम्हाला दुसऱ्या कुठे सापडणार नाही, ते तुमच्या युनिव्हर्सिटीच्या पुस्तकात होते. ते याचे खूप सारे क्वेश्चन. तो SAचा एक क्वेश्चन होता ट्रस्टचा ILDचा. तो ILDचा क्वेश्चन जो काय आहे ना, पोरांना तर माहीतच नव्हतं तसं क्वेश्चन असतो, आणि तो तुमचा काय युनिव्हर्सिटीच्या पुस्तकात होता. त्यामुळे युनिव्हर्सिटीचे पुस्तक आपल्याकडे असायलाच पाहिजे. कोणत्या क्लासचे नोट्स तुम्ही जे ना, क्लासचे नोट्स वापरायचं बंद करून द्या. तुम्ही लय पांचटपणा करतात, ते नोट्स वापरू नका, नाही तर तुम्हाला ना मार्कच पडणार नाहीत. एक तर तुमच्या रूममध्ये तुमची कपाट भरून असायला पाहिजे रेफरन्स बुक असायला पाहिजे तुमच्याकडं, नाही तर दुसऱ्या गोष्टी असायला पाहिजे. पण तुम्ही या क्लासच्या नोट्स जर का जास्त वापरल्यात ना, तर तुमच्या डोक्याचं पाणी होणार आहे. हा मोजक्या विषयासाठी वापरा तुम्ही, पण तुम्ही सगळ्या विषयासाठी असं करत गेलात ना, स्कोरच येणार नाही. तुम्ही कोऱ्या कागदावर लिहून घ्या आपल्याकडून. 250पर्यंत स्कोरच येत नाही, 200च्या पुढे बी जात नाही माणूस. तो झालं गडे. तो हे काय होतं आता, ओके का. तर तुम्हाला कळून चुकलं आहे की व्हॅल्यूम बॅचिंग आपल्याला का वापरायचं नाही. ओके, मग आपण इथपर्यंत आलो होतो. आता पुढचा पॉईंट जो आहे आपला, तो आपल्याला टाकायचा. आता बॅचिंग झालं आहे. बॅचिंग झालेलं आहे. आता आपल्याला बॅचिंग कंप्लीट झालं ना, तो बॅचिंग पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला बघायचं दुसरं, मिक्सिंग. ऑपरेशन जे काही पहिलं कॉन्क्रीट मॅन्युफॅक्चरिंगचं जो काही पहिलं ऑपरेशन होतं ते होतं बॅचिंग, मोजमाप करणं. बॅचिंग झालेलं आहे. आता आपण बघत आहोत मिक्सिंग.
आता मला काय करावं लागेल बरं का, मला करावं लागेल मिक्सिंग. मला काय करावं लागेल मिक्सिंग. आता मिक्सिंग का करावी लागेल हे पण महत्त्वाचं आहे. मिक्सिंगसुद्धा कॉन्क्रीटची स्ट्रेंथसाठी एक महत्त्वाचा फॅक्टर असतो. कसा महत्त्वाचा फॅक्टर असतो त्याच्याबद्दल डिस्कशन करतो आहे आपण. आता जे काही आपण आता आपलं इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत त्यांना मी एकत्र करतो आणि त्यांना मी मिक्स करतो. मिक्स करतो म्हणजे काय, पाणी टाकणार, त्याच्यात पाणी टाकणार, सिमेंट टाकणार, फाईन ॲग्रिगेट, कोर्स ॲग्रिगेट सगळ्यांना एकत्र केलं. आता मी त्यांना मिक्स करतो आहे. आता त्यांना मी मिक्स करतो. त्यांना मिक्स कमी का करतो तुम्हाला माहिती आहे का, मिक्सिंग झाल्यानंतरच ड्राय व्हॅल्यूम जो असतो ना त्याचा व्हॅल्यूम रिड्यूस होत असतो. का, कारण की ओरिएंटेशन आपल्याला दिसायला भेटत असतं. तर ओरिएंटेशनमुळे व्हॅल्यूम रिड्यूस होऊन जात असतं. मग वेट कॉन्क्रीट जे भेटतं ना आफ्टर मिक्सिंग जे वेट कॉन्क्रीट आपल्याला भेटत असतं त्याचं व्हॅल्यूम आपल्याला कमी दिसायला भेटत असतं. का, कारण की ओरिएंटेशन झालेलं असतं. हवा तर सगळी बाहेर निघून गेलेली असते. जेवढी काही असेल हवा ती सगळीची सगळी हवा बाहेर निघून जात असते आणि आपल्याला व्हॅल्यूम रिड्यूस होताना दिसायला भेटत असतं. आता मिक्सिंगबद्दल मी काय बोलतो आहे बरं का, मिक्सिंगबद्दल मी काय बोलतो आहे तुम्हाला, की आता जी मिक्सिंग करतो आहे ना मी, ही 2 मिनटाचा सगळ्यात महत्त्वाचा टाईम. याच्यावरती क्वेश्चन बनेल रे, 2 मिनटं पक्का डोक्यात घालायचा. जर तुम्हाला जे तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट एकत्र केलेत ना त्याची मिक्सिंग जी तुम्ही करतायत ना त्याची मिक्सिंग तुम्ही 2 मिनटापर्यंतच करायची. बरोबर 2 मिनटं, वाटल्यास तर स्टॉप वॉच लावून घ्या. 2 मिनटापर्यंत मिक्सिंग करायची. 2 मिनटापेक्षा जास्त पण मिक्सिंग करायची नाही आणि 2 मिनटापेक्षा कमी पण मिक्सिंग करायची. याचं कारण आहे, याचं कारण सांगतो. लिहून घेऊ आपण, पण याचं कारण सांगतो. जर समजा हे इन्ग्रेडियंटला मी 2 मिनटापेक्षा कमी टाईमसाठी जर काय मिक्सचर करत असेल ना तर काय दिसायला भेटेल माहिती आहे का, मिक्सिंग एकदम भारी होणार नाही. मिक्सिंग एकदम भारी होणार नाही म्हणजे काय बरं का, जे पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ना ते पाणी प्रत्येक ॲग्रिगेटपर्यंत पोहोचणार नाही. सो प्रत्येक ॲग्रिगेटपर्यंत पाणी पोहोचणार नाही. लक्षात आलं आपल्याला. तो आपण काय म्हणतो बरं का, आपल्याला लक्षामध्ये येते की जे काही आपण मध्ये पाणी वापरलेलं आहे ते पाणी चिटकणार नाही रे ॲग्रिगेटला चिटकणार नाही. तर 2 मिनटापेक्षा कमी टाईमसाठी जर कमी मिक्सिंग करत असेल ना तर त्या ॲग्रिगेटला ते चिटकणार नाही. पुअर क्वालिटीचं कॉन्क्रीट बनेल. पुअर क्वालिटीचं का बनेल बरं का, कारण की इथं मला दिसायला भेटते यार पाणी जे काही आहे त्या ॲग्रिगेटला चिटकत नाही आहे, किंवा आपण म्हणूया पेस्ट एवढी खास बनत नाही आहे. आणि जर पेस्ट एवढी खास बनत नसेल तर लुब्रिकेशन होणार नाही. लुब्रिकेशन होत नसेल तर वर्केबिलिटी आपल्याला कमी दिसायला भेटेल. वर्केबिलिटी आपल्याला काय दिसायला भेटेल, कमी दिसायला भेटेल. तर वर्केबिलिटी आपल्याला कमी दिसायला भेटेल. किंवा दुसरी बात 2 मिनटाच्या अलीकडे जर का तुम्ही मिक्सिंग करत असणार तर आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, प्रॉपरली पाणी जे काही आहे प्रॉपरली पाणी ॲग्रिगेटला जाऊ चिटकणार नाही. हायड्रेशन व्यवस्थित होणार नाही. ॲग्रिगेटची बात सोडा, बाकीच्या आहे सिमेंटमध्ये पण त्याची व्यवस्थित रिॲक्शन होणार नाही. हायड्रेशन पण व्यवस्थित होणार नाही. हायड्रेशन व्यवस्थित झालं नाही, स्ट्रेंथ पण व्यवस्थित भेटणार नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे, जर का 2 मिनटापेक्षा कमी टाईमसाठी जर का मी मिक्सिंग करत असेल तर मला वर्केबिलिटी पण कमी भेटते, मला स्ट्रेंथ पण कमी भेटते. मला स्ट्रेंथ पण कमी भेटते. दुसरी बात, 2 मिनटापेक्षा जास्त टाईम जर का मी मिक्सिंग करायला गेलो ना, 2 मिनटापेक्षा जास्त टाईम जर का मिक्सिंग करायला गेलो ना मी, तर मला फायदा तर काही भेटत नाही मला, पण इकॉनॉमी जी आहे ना मला जास्त लागून जाते. खर्च मला जास्त लागतो. तुम्ही म्हणा खर्च कसं काय जास्त लागणार, खर्च याच्यासाठी जास्त लागणार कारण की मिक्सिंग करण्यासाठी आपण जे काही आहे ना, मिक्सिंग करण्यासाठी आपण काही, आता समजा प्रत्येक वेळेस मिक्सिंग करण्यासाठी काय यूज करतो मी, एकतर आपण काय हाताच्या मदतीने काही वस्तू असतात आपल्याकडे, त्या हाताच्या मदतीने त्या वस्तूचा वापर करून आपण काय करतो, मिक्सिंग करत असतो. आता 2 मिनटापेक्षा जर का जास्त टाईम जर का मी तिथे लावत असणार तर मेहनत पण खूप जास्त लागते. खाली फुकट मेहनत, काही मला प्रॉपर्टी काही भेटत नाही. खाली फुकट फायदा आपल्याला काही भेटत नाही, मेहनत आपल्याला जास्त लागते आणि खर्च पण आपल्याला जास्त निघून येत असतो. आता हाताची बात व्यवस्थित झाली, जर का दुसरी आपण मशीनचा वापर करत असणार तर आपला खर्च जास्त निघून येणार आहे. तर 2 मिनटापेक्षा कमी वापरल्यामुळे आपलं पुअर क्वालिटीचं कॉन्क्रीट बनणार. 2 मिनटापेक्षा जर का जास्त मी हे केलं तर आपल्याला इकॉनॉमीचा प्रॉब्लेम दिसायला भेटेल, मेहनत जास्त लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे काय, 2 मिनटापेक्षा जास्त मिक्सिंग बी केली ना तरीसुद्धा स्ट्रेंथ पण कमी होते. स्ट्रेंथ कमी का होते याचं कारण सांगतो. 2 मिनटापेक्षा जास्त जर का मी मिक्सिंग करायला गेलो ना तर जेवढं काही पाणी होतं ना, मिक्सिंग करण्याच्या नादामध्ये काय होतं माहिती आहे का, मिक्सिंग करण्याच्या नादामध्ये फ्रिक्शन क्रिएट होते. फ्रिक्शनमुळे गरमी तयार होते. गरमीमुळे पाणी उडून जाते. तर हायड्रेशनसाठी जे पाणी अवेलेबल होतं, तुम्ही अगोदर पाणी टाकलेलं असतं 38% एवढं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकलेलं असतं की कंप्लीट हायड्रेशन व्हायला पाहिजे म्हणून. परंतु तुम्ही 2 मिनटापेक्षा जर का समजा जास्त मिक्सिंग करत बसणार तर तुम्हाला फ्रिक्शन दिसायला भेटेल. फ्रिक्शनमुळे उष्णता तयार होईल. उष्णतामुळे असणारं पाणी जे हायड्रेशनसाठी आपण पाणी ॲड केलं होतं ते हायड्रेशनसाठीचं पाणी पण उडून जाईल आणि हायड्रेशनची प्रोसेस पूर्ण होणार नाही. हायड्रेशनची प्रोसेस जर का पूर्ण झाली नाही तर तुम्हाला स्ट्रेंथ भेटणार नाही. क्लिअर आहे. तर 2 मिनटापेक्षा जास्त पण पाणी वापरून 2 मिनटापेक्षा जास्त पण मिक्सिंग करू नका, 2 मिनटापेक्षा कमी पण मिक्सिंग करू नका. हे सगळे कारण आपल्याला दिसायला भेटत असतात. अजून काय बरं का यार, ही मिक्सिंग आपल्याला का करावी लागते बरं का, ही मिक्सिंग आपल्याला का करावी लागत असे, तर ही मिक्सिंग मला याच्यासाठी करावं लागत असं जेणेकरून आपलं जे कॉन्क्रीट आहे ना ते कॉन्क्रीट होमोजिनियस बनायला पाहिजे. ठीक आहे.
तो मिक्सिंग ही ऑपरेशन आपल्याला का करावं लागत असतं, कॉन्क्रीटच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी मिक्सिंग नावाचं जे ऑपरेशन आहे हे आपल्याला का करावं लागत असतं, जे बॅचिंग नंतर आपण करतोय. कारण की जे कॉन्क्रीट आपल्याला बनवायचं आहे ते होमोजिनियस कॉन्क्रीट बनवायचे आहे. का, कारण की जर होमोजिनियस कॉन्क्रीट बनलं तर याच्यापासून होमोजिनियस कॉन्क्रीट जर बनलं तर आपल्याला 2-4 गोष्टींना आपण रोखू शकलो. कोणत्या गोष्टींना, सेग्रिगेशन होणार नाही, ब्लिडिंग होणार नाही, लेटर्स वगैरे दिसायला भेटणार नाही. तर या गोष्टींपासून आपण वाचून गेलो, बरोबर. तर त्यामुळे होमोजिनियस कॉन्क्रीट बनवण्यासाठी आपल्याला मिक्सिंग करावी लागत असते. दुसरं, युनिफॉर्म कलर आपल्याला तयार व्हायला पाहिजे कॉन्क्रीटचा. आपला जो काही कॉन्क्रीट आहे तुम्ही बघा, जर का तुम्ही अपुरीशी जर का मिक्सिंग केली असेल ना, तर कुठे सिमेंट जे ना, कुठे सिमेंट असंच राहून गेलेलं आहे, कुठे सिमेंट असंच राहून गेलं आहे, कुठेतरी वेगळा कलर येऊन गेला आहे. तो सांगायचं तात्पर्य काय, मिक्सिंग आपल्याला 2 गोष्टीसाठी करायच्या आहेत. एक, युनिफॉर्म कलर यायला पाहिजे आपल्या कॉन्क्रीटला त्यासाठी, आणि आपलं कॉन्क्रीट होमोजिनियस बनायला पाहिजे त्यासाठी, राईट. दुसरं महत्त्वाची बात, मिक्सिंगचा टाईम. पण मिक्सिंगचा टाईम कशावरती डिपेंड करून जातो, मिक्सिंगचा टाईम जो आहे तो डिपेंड करून जातो की तुम्ही मिक्सिंग करण्यासाठी कोणती पद्धत वापरतायत. तुम्ही हाताच्या पद्धतीने मिक्सिंग करतायत का दुसऱ्या कोणत्या पद्धतीने, राईट की नाही. पण जनरल आपल्याला IS कोड काय म्हणत असतो, IS कोड 456 आपल्याला सजेस्ट करतो की मिक्सिंगचा टाईम जो आहे म्हणे डिपेंड करून जातं ते तुम्ही कोणत्या पद्धतीने मिक्सिंग करतायत. परंतु IS कोड 456 आपल्याला काय म्हणतो, 2 मिनिटाचा क्रायटेरिया ठेवतो की 2 मिनिटापर्यंत तुम्ही मिक्सिंग करा, त्याच्यापेक्षा जास्त करू नका. आणि म्हणजे परफेक्ट 2 मिनिटासाठी करा, त्याच्यापेक्षा कमी पण जास्त पण करू नका. नंतर अजून जे आता समजा आपण जर मिक्सिंग करण्यासाठी जर का समजा काही एखादा मिक्सर वगैरे यूज करत असणार ना, तर 20 रिव्हॉल्यूशन करायला पाहिजे, 20 रिव्हॉल्यूशन, राईट की नाही. तो जनरली 20 रिव्हॉल्यूशन आपण कॉन्क्रीटला द्यायला पाहिजे मिक्सर करण्यासाठी, सफिशियंट मिक्सिंग होऊ जाईल. आता तुम्ही म्हणाल की कोणत्या प्रकारचे मिक्सर असतात का, ते मिक्सरमध्ये आपण काय करतो, आपण त्याच्यामध्ये टाकतो ॲग्रिगेट, त्याच्यामध्ये टाकतो फाईन ॲग्रिगेट म्हटल्यावरती सँड टाकतो, कोर्स ॲग्रिगेट टाकतो, पाणी टाकतो, सिमेंट टाकतो, काय असेल ॲडमिक्सचर टाकतो, आणि त्याला गोल गोल घुमवतो. तो गोल गोल घुमवल्यामुळे काय होईल बरं का, त्याची मिक्सिंग होऊन जाईल. तर हे काय म्हणतात, IS कोड काय म्हणतो आपल्याला की तुम्ही काय करायचं, 20 रिव्हॉल्यूशन झालेत का, पूर्ण झालं, सफिशियंट एवढं मिक्सिंग झाली. तर ते एक पॉईंट आपल्याला दिसायला भेटत असतो, राईट. तर हे सगळे पॉईंट मी तुमच्यासमोर डिस्कस केलेले आहे, अजून काही उरले का, राईट. तर 5 पॉईंट आहे, ते 5 पॉईंट आपण पटकन लिहून घेऊया. आता तुम्हाला मी असंच करायला पाहिजे, लक्षात आलं का, लिहून जर देऊन दिलं ना तर 2 दिवस जास्त लक्षामध्ये राहील तुमच्या. तर त्यामुळे लिहून घ्या, काही एवढा टाईम जाणार नाही, पटापट लिहा, फक्त पटापट लिहा, स्पीड वाढवा लिहिण्याचा. तो मिक्सिंगचा पॉईंट चालला आपला, ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिक्सिंग इज टू ऑब्टेन homogeneous and uniform color, homogeneous concrete and uniform color of concrete, uniform color of concrete of desired strength. आलं लक्षामध्ये. मिक्सिंग का करावी लागत असते त्याचं कारण दिले. सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिक्सिंग इज टू बी ऑब्टेन होमोजिनियस अँड युनिफॉर्म कलर ऑफ कॉन्क्रीट ऑफ डिझायर स्ट्रेंथ, राईट. दुसरं वाक्य याच्यामध्ये, सो दुसरं वाक्य, मिक्सिंग टाइम डिपेंड अपॉन टाइप. सो मिक्सिंग टाइम डिपेंड अपॉन टाइप अँड कॅपॅसिटी ऑफ मिक्सर. टाइम अँड कॅपॅसिटी ऑफ मिक्सर, बरोबर आहे, हे एकदम बरोबर वाक्य. बट IS 456 suggest the mixing time to be 2 minutes. किती मिनिटाचा, 2 मिनिटाचा मिक्सिंग टाईम मी करतो. पुढचं वाक्य, जनरली 20 revolution of concrete mixer, 20 revolution of concrete, generally 20 revolution of concrete is mixture provided, is 20 revolution mixture म्हणा, 20 revolution mixture is provided sufficient mixing जर करायची असेल ना, तर एकदा काहीतरी ड्रम वगैरे असेल त्याला घुमवून तुम्ही मिक्सिंग बनवतायत ना, 20 रिव्हॉल्यूशन सफिशियंट झाले, मिक्सिंग एकदम बढिया होऊन जाईल आपली, राईट की. तो टाईम झाला किंवा मिक्सिंग किती रिव्हॉल्यूशन करायचं त्याच्यावर डिपेंड करते. पुढचं काय, सो इफ मिक्सिंग टाईम इज रिड्यूस, जर मिक्सिंग टाईम जर तुम्ही 2 मिनिटापेक्षा कमी वापरला, ही मिक्सिंग टाईम इज रिड्यूस, जर मिक्सिंग टाईम जर तुम्ही कमी वापरला असेल ना तर काय नुकसान होईल,
पुअर क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट, पुअर क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट is obtained whereas it is increase it become uneconomical, uneconomical. खाली फुकट पैसा वाया जाणार आहे. जास्त जर का तुम्ही मिक्सिंग केली ना, तर जास्त जर तुम्ही मिक्सिंग केली, आता समजा मी मिक्सरच्या मदतीने मिक्सिंग करतोय, तर तुम्हाला नाही वाटत का ते रॉकेल बिक्केल काय असेल ते इंधन जास्त वापरले ना खाली फुकट, तर अनइकॉनॉमिकल होऊन जाईल. मग तोच पॉईंट आहे, ही मिक्सिंग टाईम इज रिड्यूस, तर पुअर क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट इज ऑप्टन. याचं कारण पण तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. वेअर ॲज तो सफिशियंट काय आणलेली याच्याबद्दल आपण याची कहाणी काय सांगितली मी तुम्हाला, की बाबा जी की आहे, जर तुम्ही समजा मिक्सिंग जर का 2 मिनिटापेक्षा जर का कमी केली, तर आपल्याला प्रॉब्लेम काय दिसायला भेटत असतो, की ती हायड्रेशनची प्रोसेस जी आहे ती पूर्ण होणार नाही. 2 मिनिटापेक्षा कमी जरी केलं ना, तरी तिथं पण हायड्रेशनची प्रोसेस पूर्ण होणार नाही, स्ट्रेंथ कमी निघवली. दुसरं जे काही आपलं वॉटर सिमेंट जे काही आहे, ती वॉटर सिमेंटची पेस्ट कमी बनेल. वॉटर सिमेंटची पेस्ट जर का कमी बनली, तर लुब्रिकेशन कमी बनेल. लुब्रिकेशन जर का कमी बनलं, तर वर्कॅबिलिटी कमी बनेल, वर्कॅबिलिटी कमी भेटेल. तो वर्कॅबिलिटी बी कमी भेटते आणि स्ट्रेंथ पण कमी भेटते जर का 2 मिनिटापेक्षा कमी मिक्सिंग केली तर. आणि जास्त मिक्सिंग केली तर काय, तर फायदा काही भेटत नाही, परंतु अनइकॉनॉमिकली. पुढचा पॉईंट. सो पुढचा पॉईंट काय बरं का, पुढचा पॉईंट लिहा. इफ mixing time is increase up to 2 minute. बघा, जर समजा तुम्ही 2 मिनिटापर्यंत, इफ मिक्सिंग टाईम इज इन्क्रीज अप टू 2 मिनिट, जर तुम्ही मिक्सिंग टाईम 2 मिनिटापर्यंत वाढवत नेलात, 2 मिनिटापर्यंत, तर तुम्हाला फायदा भेटणार, एवढी बात कन्फर्म आहे. 2 मिनिटं म्हणजे आपलं एकदम ओके. जर तुम्ही 2 मिनिटापर्यंत वाढवत जर जात आहेत ना, समजा 1 मिनिट झाले 1.35, 2 मिनिटाकडे जसं तुम्ही जात आहेत ना, तुम्ही 2 मिनिटाकडे जात आहेत ना, आपल्याला काय भेटते बघा. सो इफ द मिक्सिंग टाईम इज इन्क्रीज अप टू 2 मिनिट, द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ is observed to increase but beyond 2 minute if mixing time is increase. if मिक्सिंग टाईम 2 मिनिटाच्या वरती जर का तुम्ही मिक्सिंग टाईम वाढवला ना, तर काय होईल बरं का रे, 2 मिनिटापेक्षा जास्त जर का मिक्सिंग टाईम तुम्ही वाढवला, तर एक कहाणी अजून सांगितली होती, काय, फ्रिक्शनमुळे त्याच्यामधलं गरमी तयार होईल, गरमीमुळे पाणी उडत जाईल, पाणी उडल्यामुळे हायड्रेशनची प्रोसेस पूर्ण होणार नाही. हायड्रेशनची पूर्ण प्रोसेस जर का झाली नाही, तर स्ट्रेंथ आपल्याला पुन्हा कमी दिसायला भेटेल. म्हणजे 2 मिनिटापर्यंत स्ट्रेंथ वाढत जाते, परंतु जास्त टाईम जर तुम्ही वाढवला ना, तर जेवढी भेटली होती 2 मिनिटामध्ये, तेवढी बी चालली जाईल हातामधून. लक्षामध्ये असेल. सो देअरफॉर but beyond 2 minutes, if mixing time is increased, the strength again reduce. तो स्ट्रेंथ पुन्हा काय लागून जाते, कमी होऊन जाते. ड्यू टू वेपोरायझेशन ऑफ वॉटर. पाणी उडल्यामुळं. तो पाणी का उडणार त्याची कहाणी तुम्हाला सांगून दिली. बोला, क्लिअर झाला का पॉईंट? क्लिअर झाला का रे? तो आता आपण बघूया पुढं. आता बघायचे आपल्याला मिक्सिंग कोणत्या तरीकेने करायचं, पद्धत, मिक्सिंग करण्याच्या पद्धती. तर मिक्सिंग करण्याच्या 2 पद्धती आहेत, एक मॅन्युअल पद्धत आहे आणि एक मेकॅनिकल पद्धत आहे. ठीक आहे. सो मिक्सिंग करण्याच्या 2 पद्धती दिसायला भेटतात. मेथड ऑफ मिक्सिंग कोणकोणत्या मेथड ऑफ मिक्सिंग आहेत बरं? तो 2 पद्धती सांगितल्या तुम्हाला मी. मॅन्युअल मिक्सिंग आणि दुसरा आहे मेकॅनिकल मिक्सिंग. मॅन्युअल मिक्सिंग आहे, मेकॅनिकल मिक्सिंग आहे. क्लिअर. आता मॅन्युअल मिक्सिंग आणि मेकॅनिकल मिक्सिंग हे 2 प्रकार आहेत. या मॅन्युअल मिक्सिंगलाच लोक हँड मिक्सिंग पण म्हणतात. हँड मिक्सिंग म्हणजे काय रे? हँड मिक्सिंग म्हणजे काय बरं का, आपल्याकडे ते समथिंग फावडा वगैरे समथिंग असतो ना, ते वस्तू, तो आपण काय करतो, सँड, ॲग्रिगेट, सिमेंट, पाणी एकत्र केलं का, आपल्या शूज वगैरे घालून घ्यायचे पायामध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण जाऊन काय करतो, ते फावड्याच्या मदतीने इकडे हे कर तिकडे हे करते, त्याला म्हणतो आपण हँड मिक्सिंग. हँड मिक्सिंगचा मतलब असा होत नाही की मी हात घालतोय त्याच्यामध्ये, हात घालून इकडे हे करतोय, तसला विषय नाही. तो आपल्या हातामध्ये कोणती तरी वस्तू असेल, त्या वस्तूच्या मदतीने आपण काय करत असतो, मॅन्युअली मिक्सिंग करत असतो. सो हँड मिक्सिंग, त्या मॅन्युअल मिक्सिंगला आपण हँड मिक्सिंग म्हणतो. मेकॅनिकल मिक्सिंगलाच आपण मशीन मिक्सिंग म्हणतो. मशीन मिक्सिंग, ठीक, तो मशीन मिक्सिंग त्याला म्हणतो.
आता मला लक्षामध्ये येईल काय बरं का, तो मिक्सिंग, मशीन मिक्सिंग आणि हँड मिक्सिंग आपल्याला दिसायला भेटते. मशीन मिक्सिंग दोन प्रकारची असते. कोणती? एक बॅच टाईप असते आणि एक कंटिन्युअस टाईप असते. लक्षात घ्या. सो जी मशीन मिक्सिंग आहे ही मशीन मिक्सिंग दोन प्रकारची असते. एक असते बॅच टाईप आणि एक असते कंटिन्युअस टाईप. ठीक. बॅच टाईप आणि कंटिन्युअस टाईप. आता याचे जे काही आहे याच्या डिटेलमध्ये घुसायला पाहिजे होतं, आहे याची आयडिया, पण एक सफिशियंट इन्फॉर्मेशन मला याच्याकडून भेटली नाही आहे. ठीक आहे. त्याची इन्फॉर्मेशन मी गोळा करेल, हे नेमकं काय असतं ते, तरी थोडीफार आयडिया आहे आपल्या याच्याबरोबर. काय बरं का, बघा. सो बॅच टाईप याला म्हणतो आपण इंटरमिडिएट. सो याला म्हणतात इंटरमिडियंट मिक्सिंग. इंटरमिडियंट मिक्सिंग म्हणजे काय सांगतो, कंटिन्युअस मिक्सिंग. तो इथं काय करतो आपण, कंटिन्युअसली मिक्सिंग करतो, झाली का मिक्सिंग टाकतो, राईट का. कंटिन्यू मिक्सिंग करतो, झाली का मिक्सिंग टाकतो, राईट. तो कंटिन्युअस आपण मिक्सिंग करत असतो. ओके. आपण कंटिन्युअस मिक्सिंग करत असतो. तो मिक्सिंग जी काही आपण कंटिन्युअसली जर का करत असणार त्याला कंटिन्युअस टाईप म्हणतो. आणि बॅच टाईप म्हणजे काय, इंटरमिडिएट म्हणजे थांबून झालं का लगेच थोड्या वेळानंतर अजून काय करायचं, एक हे बनला का पण तू अजून दुसरं हे करायचं. म्हणजे बघा तुम्हाला सांगतो मी आता कसं बरं का, बॅच टाईपची कन्सेप्ट सांगतो. तुम्ही ते बघितलेत का ते मिक्सर असे गोल शेपमध्ये असतात. आपल्या गावामध्ये, शहरामध्ये जिथं कॉन्क्रिटिंगचं काम चालू असतं ना, तर छोटीशी एक मशीन असते. सिलेंड्रिकल शेप असतो जरा त्याचा, हॉपर और सिलेंड्रिकल शेप त्याचा असतो. तर काय करतात मजूर लोक, काय करतात, खडी उचलतात, कोणी सिमेंट उचलतात, कोणी पाणी बकेट भरून पाणी आणतात आणि उचलून त्याच्यात टाकतात, राईट की नाही. तर सफिशियंट काहीतरी असेल त्यांची मेजरिंग करून त्याच्यात टाकून देतात. आता ते फिरते आता एक कॉन्क्रीटचं आपल्याला एक भेटून जाईल. एक भेटला का त्याला उपसून घ्यायचा, अख्खा खाली करायचा, झालं का, राईट की नाही. तो याला म्हणतो मी इंटरमिडियंट म्हणजे काय, पूर्ण खाली करतोय ना मी. आता पुन्हा काय करेल, आता ते पुन्हा तो हे जो काही आहे तो पूर्ण मिक्सर आता खाली झाला आहे. पुन्हा मी काय करणार, ॲग्रिगेट उचला, कोर्स ॲग्रिगेट, फाईन ॲग्रिगेट, सिमेंट, वॉटर सगळे त्याच्यात टाकणार. पुन्हा गोल घुमवणार, पुन्हा दुसरं बॅच बनवणार, एक बॅच बनवणार, दुसरं बॅच बनवणार, तिसरं बॅच बनवणार. याला म्हणतात बॅच टाईप. क्लिअर आहे का. याला म्हणतात बॅच टाईप. आणि कंटिन्युअसमध्ये काय करतात, कंटिन्युअस थांबायचं नाही, टाकतच राहायचं. दुसऱ्या साईडला कॉन्क्रीट बनत जाईल, टाकतच राहायचं असेल अशा पद्धती, राईट की नाही. तो कंटिन्युअस टाईपमध्ये आपण कुठेही थांबत नाही, टाकणं चालूच राहतं. पण याच्यामध्ये काय, एकदा टाकून द्यायचं, त्याला थोडंसं घुमू द्यायचं आणि आपण हात जोडून असं गंमत बघायचं, झालं का, मग त्याला खाली करून घ्यायचं, मग पुन्हा काम करायचं. कळालं का बॅच टाईप आणि कंटिन्युअस टाईप. कळालं का रे, राईट. आता जो काही हा बॅच टाईप आहे, कुठे क्लासिफिकेशन होतं आपलं, तो मिक्सिंग, हँड मिक्सिंग याला म्हणतो मॅन्युअल मिक्सिंग, मेकॅनिकल मिक्सिंग याला मशीन मिक्सिंग म्हणत होतो. तर मशीन मिक्सिंगचे दोन प्रकार होते. एक होता बॅच टाईप, इंटरमिडियंट टाईप, बॅच टाईप, आणि एक होता कंटिन्युअस टाईप. सो बॅच टाईप म्हणजे काय, इंटरमिडियंट टाईप आणि कंटिन्युअस टाईप, याची कहाणी लक्षामध्ये घेऊन घ्या. ठीक आहे. बॅच टाईपचे पुन्हा दोन प्रकार असतात. टिल्टिंग टाईप आणि दुसरा असतात नॉन टिल्टिंग टाईप. आता टिल्टिंग टाईप आणि नॉन टिल्टिंग टाईप हे तुम्ही बघितलेलं आहे. कसं बरं का, टिल्टिंग टाईप म्हणजे काय बरं का, लोड करायचं आणि लोड करायचं काम. लक्षात घ्या, लोड करायचं काम आणि अनलोड करायचं काम आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल ना, ते गोल घुमतं आणि त्याच्या पद्धतीने तो स्वतः आपोआप तो ऑटोमॅटिक तो काय करत असतो, खाली करत असतो. खाली करत असतो किंवा त्याला हँडल असेल त्याच्या मदतीने. तुम्ही सांगायचं तात्पर्य काय म्हणते, टिल्टिंग टाईपमध्ये जे ना तो जो काय त्याच्या लोडिंग आणि अनलोडिंग करून घेत असतो. तर टिल्टिंग टाईपमध्ये जे काय आहे त्याचं लोडिंग आणि अनलोडिंग करून टाकणार. तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचा टिल्टिंग टाईप, तर तुम्हाला काम चालू असताना असंच करायचं. अभ्यास कधी करत असताना काय करायचं, समजा एखादी गोष्ट मला कळाली नाही, यूट्यूबवर किंवा गुगलवरती जाऊन त्याची चित्र बघून घ्यायची, गोष्ट जास्त टाईम लक्षामध्ये राहून जाते. आता टिल्टिंग टाईपची काय, मी तुम्हाला काय बोललो की लोडिंग आणि अनलोडिंग जी काय ना ती मशीन त्याची करून घेत असते, ऑटोमॅटिकली त्याची करते होती, राईट. आणि नॉन टिल्टिंगमध्ये मला काय करावं लागतं, मला याला ताकदीने उलटा करावा लागेल. मग ते ड्रम तो येतो उलटा करणार, हाताने उलटं करावं लागणार, समथिंग अरेंजमेंट असेल उलटं करा. सो लोडिंग आणि अनलोडिंग जी काय आहे ती लोडिंग आणि अनलोडिंग आपल्याला करावी लागत असेल, तो नॉन टिल्टिंग टाईप झाला. ओके. तो बॅच टाईप मध्ये दोन प्रकार असतात, टिल्टिंग टाईप आणि नॉन टिल्टिंग टाईप, राईट. तो हा जो की चार्ट आहे, हा चार्ट तुमच्या लक्षामध्ये राहू द्या. परीक्षेला विचारणार नाही, पण एक माहिती म्हणून तुम्हाला विचारतील कुठे ना कुठेतरी. ठीक आहे. तो मिक्सिंग करण्याच्या पद्धतीबद्दल आपण डिस्कशन करून झालं इथपर्यंत. ओके का तुम्हाला. ओके. तो हे मिक्सिंग झालं. पुढचं आहे आता आपला ट्रान्सपोर्टिंग. तो थर्ड ऑपरेशन फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्क्रीट इज व्हॉट, ट्रान्सपोर्टिंग. त्याला काढून घेतो आता मी, चार्जरला काढून घेतो, पलीकडे बसतो. काय गरम होतं रे बघा. तो आता काय आहे, ट्रान्सपोर्टिंग.
ट्रान्सपोर्टिंगबद्दल काय डिस्कशन आहे, तुम्हाला मी अगोदरच बोललो. पहिले तुम्ही मोजमाप करून घेतलं, दुसऱ्यांदा तुम्ही मिक्सिंग करून घेतलं, आता बनलेलं जे काही आहे त्याला ट्रान्सपोर्ट करा. तो कसं ट्रान्सपोर्ट करा बरं का? ट्रान्सपोर्ट करण्यासाठी काही आहे का आपल्याकडे? खूप सारे आहेत ना आपल्याकडे. काय काय बरं का आपल्याकडे? आता जे कॉन्क्रीट बनलेलं आहे ना मिक्सिंग करून, त्याला तुम्ही काय करणार, एकतर तुम्ही त्याचा समजा तो ड्रममध्ये असेल, तो जो काही मिक्सर होता त्याच्यामध्ये, तर आपण त्याच्या खाली काय लावून देतो, त्याच्या खाली जे करणार गमेला वगैरे लावणार, किंवा तुम्हाला मी डायग्रामात दाखवतो बघा, मी टाकले ग्रुपवरती, गुगलवरती पण नेऊ शकत होतो. ठीक आहे, हे बघा कॉन्क्रीट बनलेला गेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला त्याला आपल्याला ट्रान्सपोर्ट करून न्यायचं आहे. कुठपर्यंत? आपल्याला ज्या ठिकाणी न्यायचं आहे ना तिथपर्यंत मला ट्रान्सपोर्ट करून न्यावायचं आहे. तिथे आपोआप काही जाणार नाही, मला न्यावं लागेल. तो न्यावा लागेल, मला ट्रान्सपोर्टिंग करावं लागेल. ट्रान्सपोर्टिंग करावं लागेल मला कोणत्या पद्धतीने? तर माझ्याकडे घमेले असतात बघा, तो स्मॉल वरच्या केसमध्ये जे काय आहे ते मजुरं मॅन्युअली काय करतात, याला भरतात आणि उचलून ज्या ठिकाणी ठेवायचं त्या ठिकाणी काय करतात ते नेतात. ठीक आहे, पुढचं काय असतं बरं का आपल्याकडे? पुढचं जर बघायला गेलो तर आपल्याकडे असतात, याला पॅन म्हणतो मी, याला काय म्हणतात आपल्या कॉन्क्रीट पॅन, हे पॅन आहेत. ठीक आहे, नंतर आपल्याकडे जे काय आहेत हँडबोगी असतात, या हँडबोगी आहेत बघा. तो हाताने जे काय अशा लोटून जे काय याच्यामध्ये कॉन्क्रीट भरलेलं असणार, याला आपण लोटून काय असतो पर्टिक्युलरली आपण कुठे नेतो, ज्या ठिकाणी मला न्यायचं तिथपर्यंत आपण कॉन्क्रीट ट्रान्सपोर्ट करून नेणार. खूप दूर नाही असते, खूप जवळ असते, राईट की नाही? खूप जवळ आपल्याला दिसायला भेटत असतं. नंतर असते आपल्याकडे पॉवर बोगी. तो पॉवर बोगी असते. पॉवर बोगी म्हणजे काय? हे बघा, पॉवर बोगी म्हणजे काही नाही, तुम्हाला हाताने असं लोटायची गरज नाही आहे. जसं की गाडी कशी असते आपली, ते ऑटोमॅटिकली याच्यामध्ये भरून घ्या. ठीक आहे, तो याच्यामध्ये आपण भरून घेणार आणि ऑटोमॅटिकली ते चालणार. फक्त तुम्हाला काय असं ताकद लावायची जरूर नाही की चला त्याला मागून लोटत जाऊ मी, राईट ना? तसं काही नाही. सो हे जे काही आहे याला म्हणून देतो आपण, याला म्हणतो पॉवर बगी. तो याला पॉवर बगी म्हणून देतो. बगी म्हणजे काय लक्षात, याला बगी म्हणतो आपण, याला बगी म्हणतो, राईट? ते वरती पण हे होतं, याला पण आपण बगीच म्हणतो. पण हे कशी ही हँड बगी आहे, तिथं हाताने तुम्हाला लोटून न्यायचं आहे. इथं तुम्हाला लोटायची गरज नाही आहे, की बघा इथं मशीनचं इथं विषय करून ठेवलं आहे, राईट? तर अशा पद्धतीने आपण ते जे काय ते चालेल, पुढे चालत जाईल ते. नंतर पुढचं जे काही त्याला फक्त तुम्ही ॲडजस्ट करायचं, हँडल वगैरे असेल ना, ताकद लावायची जरूरत नाही आहे, फक्त मार्ग दाखवा बस. नंतर टॉवर बकेट म्हणजे काय बरं का? तर टॉवर बकेट हे जे काही आहे हे बघा, हे टॉवर बकेट म्हणजे काय बरं का? तुम्हाला जे ना खूप उंचावरती तुम्हाला कॉन्क्रीट न्यायचं आहे, त्या ठिकाणी काय असतं आपल्याकडे टॉवर बकेट असतं. तो टॉवर बकेट म्हणजे उंच अशा बिल्डिंगासाठी खालून जर का तुम्हाला वरती कॉन्क्रीट न्यायचं असेल तर त्यासाठी अरेंजमेंट असतात, ते टॉवर बकेट झालं. क्रेन बकेट असतात. तो क्रेन बकेट आणि टॉवर बकेटमध्ये काही फरक नाही, सेम आहे ते. क्रेन बकेट, टॉवर बघा, आता MPSCमध्ये मागच्या वेळेस क्वेश्चन विचारला होता, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमधला क्वेश्चन होता. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमधला क्वेश्चन होता, तो क्रेन मशीनचा प्रकार विचारला होता, की मोठमोठ्या उंच अशा बिल्डिंगा असतात, ज्या बिल्डिंगा असतात तर त्या उंच अशा बिल्डिंगावरती जर का तुम्हाला समजा बीमला न्यायचं आहे, जो अगोदर तयार झालेला जो बीम असतो ना, प्रिकास्ट बीम, त्याला जर का वरती न्यायचं असेल तर कोणत्या प्रकारच्या क्रेनचा मशीनचा वापर करतात? टॉवर म्हणजे काय? टॉवर म्हणजे काय? टॉवर म्हणजे खूप उंच, आलं लक्षात? तो खूप उंचावरती जर तुम्हाला पाठवायचं असेल तर ते, मग त्याचा मिनिंग पण हेच होतं आहे. जर का हाईट जास्त असेल ना, तर त्या केसमध्ये मी बकेटचा वापर करत असतो, त्याला टॉवर बकेट म्हणतात. ओके, क्रेन बकेट म्हणजे काय? क्रेन बकेटचे 2-3 हे बघा, हे असतं क्रेन बकेट, हे असते क्रेन बकेट. तो क्रेन बकेट हे झाला क्रेन बकेटचा दुसरं पण एक इमेज मला दिसायला भेटलं होतं क्रेन बकेट. तो ठीक आहे, हे क्रेन बकेट. सांगायचं तात्पर्य काय? क्रेन बकेट आणि टॉवर बकेटमध्ये काय फरक आहे? एकच फरक आहे. काय फरक आहे? जो काही आपला टॉवर बकेट आहे ना, हा जास्त उंचीवरती कॉन्क्रीट पाठवण्यासाठी टॉवर बकेट, तो त्याला मी टॉवर बकेट म्हणणार, राईट? आणि कमी उंची म्हणजे किती? जवळजवळ 1-2 स्टोरी म्हणा, किंवा 1 स्टोरी पण सफिशियंट झाली, 1 किंवा 2 स्टोरी एवढ्या उंचीपर्यंत जर तुम्हाला कॉन्क्रीट न्यायचं असेल तर त्यासाठी आपण काय वापरतो? क्रेन बकेट वापरतो. नंतर असतो डम्प ट्रक म्हणजे काय? हे डम्प ट्रक असेल इथं, हे बघा, हे डम्प ट्रक आहेत आपल्याकडे. तर कॉन्क्रीट, आता मला सांगा, आता तुम्ही हा डम्प ट्रक मी कुठे वापरणार? तर जर समजा मला दिसायला भेटते की आपल्याला वर्क जे आहे ते वर्क प्लेस आपलं कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आहे आणि मी कॉन्क्रीट कुठेतरी इथं बनवतोय, तर मग त्यावेळेस मी काय करणार? कॉन्क्रीट मला तिथं जागा नसेल कुठे बनवायला, त्यामुळे मी कॉन्क्रीट इथं बनवून घेतोय, याला जे काही आपल्या डम्प ट्रकमध्ये टाकतोय आणि या डम्प ट्रकला नेऊन आपण आपल्या साईटवरती जाऊन आपण प्लेसिंग करत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते करत असतो. मग आता हे डम्प ट्रक पण तुम्हाला कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये इक्विपमेंट म्हणून जो चॅप्टर असतो ते तुम्हाला इथं दिसायला भेटणार. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इक्विपमेंट असतात ना, त्याचा अभ्यास करावा लागतो आपल्याला. मग तिथे ना हे ट्रक पण असतात, याचे डम्प ट्रक जे ना हे 3 प्रकारचे असतात. मी तुम्हाला सांगून देतो तरी पण, ठीक आहे, कारण की हेच आपल्याला यूज करायचे असतात कॉन्क्रीट देण्यासाठी पण. कसं बरं का? आता याच्या खाली जे हायड्रोलिकची अरेंजमेंट करून ठेवलेली असते, केलेली असते. त्यामुळे हे जे की ना, हे अशा पद्धतीने उचकतं वरती, असं उचकतं हे, आणि याच्यामधलं असणारं जेवढं काही हे असेल ना, ते सगळं काय होत असतं? ते सगळं खाली येत असतं. अशा पद्धतीने हे जे काही ना, हे उचकत असतं आणि याच्या खाली हे सगळं खाली पडत असतं. तो कॉन्क्रीट खाली पडत असतं. तो याला काय म्हणतो मी? याला म्हणतो मी रेअर डम्प. आता जर का होत असेल ना, याला म्हणतो आपण रेअर डम्प ट्रक. रेअर डम्प
ट्रक. रेअर डंप म्हणजे मागच्या साईडनं सगळं तो वापिस हे करतो, म्हणजे हे करतो, राईट. दुसरं काय असतं बरं का, साईड डंप पण असतात. कधी शेतामध्ये खत भरायला, खत असतं ना, याचं शेणाचं शेणखत जो असतो, ते शेणखतसाठी ना ट्रॉली असते. मग ट्रॉली असते, काय करतात लोक येत नाही याच्यामध्ये खत भरून टाकतात. अशा पद्धतीने ते खत भरतात, अशा पण ते खत भरतात. आणि जे ना त्यांना वावरामध्ये ते खत पसरायचं असतं. आता मी ते कॉन्क्रीटच्या केसमध्ये हे काय सांगतोय, एक समजून घ्या गोष्टी, प्रकार सांगतो तुम्हाला मी डंप ट्रकचे. तर आता समजा असं खत भरलेले, आता काय करायचं, तर खताला ना शेतामध्ये पसरायचं असतं. तर एवढं शेत आहे, एवढं शेत आहे. मग काय करतात ते, ट्रॅक्टरला इथं असं हे करतात, आणि इकडचं हे साईडचं जे काही आहे ना, हे साईडचा जो काही हा दरवाजा आहे, हा एकच दरवाजा ओपन करतील साईडचा, राईट. आणि त्याच्याने काय करतील, आपल्याकडे वस्तू असते, त्या वस्तूच्यामध्ये हे सगळं खत खाली फेकतील. अशा पण तो एका साईडने खाली करतात, त्याला म्हणतो आपण साईड डंप ट्रक म्हणतो त्याला मी, साईड डंप ट्रक. दुसरा प्रकार झाला. दुसरा काय असतो बरं का, तिसरा असतो बॉटम डंप ट्रक. बॉटम डंप ट्रक म्हणजे काय माहिती आहे का, खालून बॉटममधून त्याच्या खाली इथं खालून जे ना खाली अशी ओपनिंग असते खाली बॉटममधून. आता ॲक्च्युली असा नसतो तो दिसायला असा नसतो तो, ठीक. तो काय असतात बरं का, आता प्रत्येक वेळेस आता कॉन्क्रीटची बातमी करते आपण जनरल बोलतोय की जनरली डंप ट्रक 3 प्रकारचे असतात. रेअर डंप ट्रक, साईड डंप ट्रक, बॉटम डंप ट्रक. जर खालून आपण जर काही करत असेल, बॉटमपासून जर का ते सगळं खाली पाडत असणार, त्याला म्हणतो आपण बॉटम डंप ट्रक, ठीक आहे. हा पण एक भाग झाला. नंतर अजून, ठीक आहे, तो ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आपल्याकडे काय असते म्हणे, डंप ट्रक पण असतात, राईट. पुढे काय, हे आकृती काय आली अशी, ओके. तर आता हे तुम्ही बघितले का रे, हे बघा, हे असलं, हे बघितलं, हे सगळ्यांनी बघितलं असेल. याला म्हणतात शूट. याला काय म्हणतात, याला म्हणतात शूट. तर हे जो आहे ना, हा शूट आहे. तर हा शूट, याला शूट म्हणतील. तो काय करतात बरं का, शूट का वापरत असतो आपण, शूट आपण याच्यासाठी वापरत असतो. तुम्ही विचार करा बरं का, काय जर कॉन्क्रीटला मी समजा हे जे काही ना, आपला एवढा समथिंग एक वस्तू आहे, आणि याला जर का मी एवढ्या हाईटवरून जर का खाली फेकत असताना, तर त्या कॉन्क्रीटला एक एनर्जी भेटते. आणि त्या एनर्जीमुळे काय होतं माहिती आहे का, तुम्हाला सिग्रिगेशनचा प्रॉब्लेम दिसायला भेटेल. मग जास्त उंचीवरून जर का मी कॉन्क्रीट जर का खाली पाडलं ना, जास्त उंची आता इथं खाली काय, इथं काम चालू होतं, बघा, हे काम चालू आहे की नाही, याला काम चालू आहे. आता हा जो मिक्सर होता, समजा हा ट्रान्झिट मिक्सरने मी ट्रान्सपोर्ट करून आणलेलं आहे, तर ट्रान्झिट मिक्सरने मी याला हे ट्रान्झिट मिक्सर असतं, राईट की नाही, ट्रान्झिट. तर RMC प्लांटवरती जो कॉन्क्रीट बनलेला आहे, त्याला तिकडून आपण ट्रान्सपोर्ट करून कशाच्या मदतीने आणतो, ट्रान्झिट मिक्सर. मग ट्रान्झिट मिक्सरच्या मदतीने त्याला मी आणला. आता मीला डायरेक्ट इथं जर का टाकलं असताना, तर वरून हाईटवरून तो खाली पडला असता. हाईटवरून जर तो खाली पडला असताना, तर सेग्रिगेशनचा प्रॉब्लेम झाला असता. सेग्रिगेशनचा प्रॉब्लेम होणं म्हणजे काय, ॲग्रिगेट वेगळं होऊन जातं, ठीक आहे. तो ॲग्रिगेट वेगळी होऊन जातात, राईट. त्याला काय म्हणतो आपण, सेग्रिगेशनचा. त्यामुळे आपण काय म्हणतो की सफिशियंट हाईटने न टाकता आपण काय करायचं, त्याला या शूटच्या मदतीने वरून टाकायचं, म्हणजे ते एकदम हळूवार खाली येईल, आणि मग तो प्रॉब्लेम आपल्याला दिसायला भेटणार नाही. मग हा सुद्धा एक काय झाला बरं का, याच्याने सुद्धा आपण काय करता, हे सुद्धा एक माध्यम झाला ट्रान्सपोर्ट करायचा, तो आपण एक झाला. नंतर असं ट्रेमी म्हणजे पाईप. ट्रेमी म्हणजे काय, पाईप. मग तुम्हाला काय करायचं बरं का, तुम्हाला अंडरग्राऊंडमध्ये समजा पाण्यामध्ये मला पाण्यामध्ये कॉन्क्रिटिंगचं वर्क करायचं आहे, किंवा समजा मला पाईलिंगचं वर्क करायचं, समजा हे पाईल येत आहे बघा, तुमच्या लक्षामध्ये येईल काय, पाईलचं काम करतो आहे आपण. मोठमोठे पाईल असतात, हे समजा हे मोठे पाईल 10-10 मीटरचे एवढे पाईल आपले असतात. मग मी काय करत असतो माहिती आहे का, मी काय करतो, ट्रेमी म्हणजे काय बरं का, इथून कॉन्क्रीटला टाकायचं, कॉन्क्रीट हळूवार जातं. तुम्ही म्हणा हळूवार कसं काय जातं, ते कॉन्टॅक्टमुळे हळूवार जाणार आणि जाऊन पेस्ट होणार. म्हणजे जर तुम्ही वरून फेकलं असतं ना, तर फेकल्यामुळे पुन्हा सेग्रिगेशनचा प्रॉब्लेम झाला असता. नाही तर आपण काय करतो माहिती आहे का, काय करतो, वरून हे नका टाका, तुम्ही याला काय करा, या जो काही आपला हा ट्रेमी आहे ना, या ट्रेमीला डायरेक्ट बरोबर बॉटमच्या ठिकाणी न्या, लिहिले. आता तुम्ही वरून टाका, वरून टाकल्यानंतर काय होईल माहिती आहे का, फुल भरून जाईल ते. आता या ट्रेमीला काय करायचं, वरती उचलत जायचं, ग्रॅज्युअली याला वरती उचलत जायचं, मग ते खाली पडत जाईल. बघा, ग्रॅज्युअली याला काय करायचं, वरती उचलत जायचं, राईट. अशा पद्धतीने आपण आपल्या कॉन्क्रीटला ट्रान्सपोर्ट करून खाली प्लेस करत असतो, राईट की नाही. तो ट्रेमी, आता याचा मला ते इंटरव्ह्यूला, पहिले मी गेलो होतो ना इंटरव्ह्यूला, तिथे विचारलं होतं मला की तुम्हाला जर का समुद्रामध्ये कॉन्क्रीटिंग जर करायची असेल, कॉन्क्रीटिंग वर्क करायची असेल, तुम्ही काय करणार, तो ट्रेमी वर्किंग करतो, राईट. तर अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते, ठीक आहे. तो ट्रेमी तुम्हाला जनरल बोलतो पहिले, ठीक आहे. नंतर ट्रान्झिट मिक्सरसुद्धा ट्रान्सपोर्टिंगसाठी वापरतो. बेल्ट कन्व्हेयर, हे बघा, हे आहे ट्रेमी कॉन्क्रीट, ठीक. हे ट्रान्झिट मिक्सर आहे, हे आपलं ट्रान्झिट मिक्सर आहे, राईट. हे ट्रेमी कॉन्क्रीटिंग आहे, हे ट्रेमी कॉन्क्रीट. अशा पद्धतीने वापर असतो. वरून काय करायचं, तो असं कॉन्क्रीटिंग वगैरे आपण याच्यात टाकतो, आणि पाईप असतात मोठमोठे पाईप, अशा पाईपच्या पद्धतीने आपण काय करतो, तिथे प्लेस करत असतो, ठीक आहे. तो एकतर याला जे की ना वरती उचलतील हळूवारपणे, ते कॉन्क्रीटला प्लेस करण्यासाठी पद्धत असते ट्रेमी मेथड. सांगेल तुम्हाला ते ट्रेमी मेथड आपण डिटेलमध्ये शिकायची. बेल्ट कन्व्हेयर पण असतो,
बेल्ट कन्व्हेअर, तो बेल्ट कन्व्हेअरची डायग्राम जी आहे ना, मी शेवटी घाई झाली ना, त्यामुळे मी डायग्राम आणली नाही. तो बेल्ट कन्व्हेअर म्हणजे काय बरं का, ज्या ठिकाणी तुम्हाला इनएक्सेसिबल पॉईंट आहे, प्लेसिंगचा जो पॉईंट आहे तो इनएक्सेसिबल पॉईंट आहे, तो तुम्ही कन्व्हेअर बेल्ट जो असतो त्या कन्व्हेअर बेल्टच्या मदतीने आपण काय करतो, ट्रान्सपोर्टेड करून घेत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट करण्याच्या आपल्याला पद्धती दिसायला भेटतात. तर मी एक वाक्य सांगतो, ठीक आहे, ते वाक्य सांगून आपण पटपट करून एवढं पॉईंट जो काय आपण लिहून घेऊया. आता ट्रान्सपोर्टिंगमध्ये एक पॉईंट तुम्हाला एक महत्त्वाचा सांगायचं काय बरं का, मिक्सिंग, ट्रान्सपोर्टिंग, प्लेसिंग आणि कॉम्पॅक्टिंग आणि फिनिशिंग पण. तो लक्षात घ्या, मिक्सिंग झालं, ट्रान्सपोर्टिंग झालं, प्लेसिंग झालं, कॉम्पॅक्टिंग झालं, फिनिशिंग झालं, हे पाचही ऑपरेशन कोणत्या पण हालतमध्ये इनिशियल सेटिंग टाईमच्या, सिमेंटचा जो इनिशियल सेटिंग टाईम असतो ना, OPCसाठी किती असतो, 30 मिनिट असतो, बरोबर. तर OPCसाठी जो इनिशियल सेटिंग टाईम आहे तो 30 मिनिटं असतो. तर मी काय बोलतोय, एक महत्त्वाची नोट सांगतोय तुम्हाला. महत्त्वाची नोट काय सांगतोय, मिक्सिंग करणं, बॅचिंगचं काही नाही, बॅचिंग कधी बी करा, त्याचा काही विषय नाही. मिक्सिंग, ट्रान्सपोर्टिंग, प्लेसिंग, कॉम्पॅक्टिंग आणि फिनिशिंग या 5 प्रोसेस तुमच्या इनिशियल सेटिंग टाईमच्या आतच होऊन जायला पाहिजे. का, जर इनिशियल सेटिंग टाईमच्या आत जर का समजा हे काम झालं नाही, तर तुम्हाला माहिती आहे इनिशियल सेटिंग टाईम नंतर काय होतं, इनिशियल सेटिंग टाईम नंतर आपला सिमेंट प्लास्टिसिटी लूज करायला लागून जात असतो. लक्षामध्ये, तो प्लास्टिसिटी लूज करायला लागून जात असतो त्या पॉईंटपासून. त्यामुळे प्लास्टिसिटी लूज व्हायला नको म्हणून अगोदर 30 मिनिटाच्या आतमध्ये काम व्हायला पाहिजे. ठीक आहे. तो चला मग आता पटपट आपण लिहून घेऊया. आता लिहिणं जरा जास्तच आहे, पटपट लिहून घेऊ. तो ट्रान्सपोर्टिंग, तो ट्रान्सपोर्टिंगमधली पहिलीच नोट आहे, ट्रान्सपोर्टिंगमध्येच पहिली नोट आहे काय, स्पेसिफिकेशन सजेस्ट द प्रोसेस ऑफ मिक्सिंग, specification suggests the process of mixing, transporting, placing, compacting and finishing must be completed in less than the initial setting time of cement. ब्रॅकेटमध्ये लिहायचं 30 मिनिट फॉर OPC. हा पॉईंट क्लिअर झाला का तुम्हाला, वाचून घ्या. स्पेसिफिकेशन सजेस्ट द प्रोसेस ऑफ मिक्सिंग, ट्रान्सपोर्टिंग, प्लेसिंग, कॉम्पॅक्टिंग, फिनिशिंग मस्ट बी कॉम्प्लिटेड विथ इन द लेस दॅन इनिशियल सेटिंग टाईम ऑफ द सिमेंट, दॅट इज 30 मिनिट फॉर OPC. पुढे काय, दुसरं वाक्य, द प्रोसेस ऑफ कॅरिंग द कॉन्क्रीट टू बी desired location, carrying the concrete to desired location is termed as transporting. ज्याला आपण ट्रान्सपोर्टिंग म्हणत असतो. तर ट्रान्सपोर्टिंग काय एक प्रोसेस आहे, कशाची प्रोसेस आहे, कॉन्क्रीटला कॅरिंग. तो आपली जी काही डिझायर लोकेशन आहे त्या डिझायर लोकेशनवरती पोहोचवण्याची एक प्रोसेस आहे, याला म्हणतो आपण ट्रान्सपोर्टिंग. पुढचं, concrete can be transported by any of following method. कोणकोणत्या मेथड आहेत, पहिली मेथड, तो कॉन्क्रीट कॅन बी ट्रान्सपोर्टेड बाय एनी ऑफ फॉलोइंग मेथड. पहिली मेथड आहे पॅन. कुठे यूज करतो मी, यूज्ड फॉर स्मॉल जॉब. ठीक. 2 नंबर आहे हँड बगीज यूज फॉर मॉडरेट डिस्टन्स अँड मीडियम साइज जॉब. सो यूज फॉर मॉडरेट डिस्टन्स अँड मीडियम साइज जॉब. लक्षात. सो हँड बगी इज यूज फॉर मॉडरेट डिस्टन्स अँड मीडियम साइज जॉब. ओके. पुढे सी वाला पॉईंट काय आपला, पॉवर बगी.
सो पॉवर बगीज काय, इन दिस केस हँड बगी आर ऑपरेटेड मॅकॅनिकली. इन दिस केस हँड बगी, जी हँड बगी असते ना तिला फक्त मॅकॅनिकली ऑपरेट केले. सो इन दिस केस हँड बगीज ऑपरेटेड मॅकॅनिकली. राईट, मॅकॅनिकली. पुढे काय, टॉवर बकेट, डीवाला टॉवर बकेट. सो टॉवर बकेटमध्ये काय बरं का, सो टॉवर बकेट यूज फॉर ट्रान्सपोर्टिंग कॉन्क्रीट इन व्हर्टिकल डिरेक्शन. बघा, टॉवर बकेट व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये. सो यूज फॉर ट्रान्सपोर्टिंग द कॉन्क्रीट इन व्हर्टिकल डिरेक्शन अँड सुटेबल इन कंजेस्टेड एरिया. राईट. तो कंजेस्टेड एरियामध्ये तुम्हाला कॉन्क्रीटला पोहोचायचं असेल, बरोबर त्या केसमध्ये. सो सुटेबल इन कंजेस्टेड एरिया झालं. पुढे क्रेन बकेट. तो क्रेन बकेट काय, क्रेन बकेट जे आहे सेम ॲज टॉवर बकेट. राईट. क्रेन बकेट जी काय आहे ती टॉवर बकेट सारखी आहे. फरक फक्त केवढा आहे, व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये आपण कॉन्क्रीटला नेतोय, फक्त हे जे काही याची उंची कमी असते. तो क्रेन बकेटची जी काही उंची आहे ती उंची आपल्याला काय दिसायला भेटेल, कमी दिसायला भेटेल. राईट. डम्प ट्रक. सो डम्प ट्रक, आता बघा डम्प ट्रक आपण कुठे प्रोव्हाइड करतो. डम्प ट्रकच्या मदतीने आपल्याला ट्रान्सपोर्ट का करायची जरूरत पडते. डम्प ट्रक म्हणजे कोणते आले ते होते बघा, याच्या मदतीने. डम्प ट्रक. कॉन्क्रीट इफ एअर इंट्रेंट can be safely transported by dump truck without any agitation. लक्षामध्ये काय मेन्शन केले बघा, कॉन्क्रीट इफ एअर इंट्रेनिंग कॅन बी सेफली ट्रान्सपोर्टेड. म्हणजे आपला जो कॉन्क्रीट आहे त्याच्यामध्ये ॲडमिक्चर मी वापरला आहे. कोणता, एअर इंट्रेनिंग ॲडमिक्चर वापरला आहे. तर कॉन्क्रीटमध्ये जर का मी एअर इंट्रेनिंग ॲडमिक्चर जर का मी वापरलेला असेल तर मला त्या केसमध्ये काय रिफर करायला पाहिजे, त्या केसमध्ये मला डम्प ट्रकला रिफर करायला पाहिजे. का, सो काय म्हणले, कॉन्क्रीट इफ एअर इंट्रेनिंग कॅन बी सेफली ट्रान्सपोर्टेड बाय डम्प ट्रक विदाउट एनी ॲजिटेशन. म्हणजे मला दिसायला भेटेल की डम्प ट्रक जे काय आहे, ॲजिटेशन म्हणजे जास्त असं खालीवरती म्हणतो आपण त्याला, खूप जास्त खालीवरती होणार नाही. राईट. तर खूप जास्त खालीवरती होणार नाही, कारण की जर खूप जास्त खालीवरती झालं तर तुम्ही जो ॲडमिक्चर वापरला आहे ना, कोणता, एअर बबल, तर ते एअर बबलचा वापर तिथंच होऊन जाईल. म्हणून काय म्हणलेलं यांनी की कॉन्क्रीटमध्ये जर तुम्ही एअर इंट्रेनिंग ॲडमिक्चर जर का वापर केला असेल ना, तर डम्प ट्रकच्या मदतीने आपण त्याला ट्रान्सपोर्ट करणार, कारण की त्याच्यामध्ये जरा ॲजिटेशनचा प्रॉब्लेम आपल्याला विदाउट एनी ॲजिटेशन. सो ॲजिटेशनचा प्रॉब्लेम आपल्याला कमी दिसायला भेटणार. नंतर आहे शूट्स, जी नंबर. शूट्स काय असतात, शूट्स यूज टू ट्रान्सपोर्ट द कॉन्क्रीट बिलो ग्राउंड लेवल so as to reduce height of fall. लक्षात काय बोलले मी, तो शूट्सला आपण यूज करतो ट्रान्सफर द कॉन्क्रीट बिलो द ग्राउंड लेवल. आता बघा, आता इथं आपल्याला डायग्राम बघायला गेला तिथे ग्राउंड लेवल नाही आहे. ठीक आहे, ग्राउंड लेवल नाही, परंतु तुम्हाला कळत पण असेल काय बरं का, समजा इथं काहीतरी खड्डा आहे. राईट. इथं आपण काहीतरी फॉर्मवर्क वगैरे लावून ठेवलेलं आहे आणि इथं मला कॉन्क्रिटिंगचं काम करायचं आहे. तर मी काय करणार, अशा पद्धतीने आपलं हे आणून देतो, लावला का बरोबर असा शूट्स इथं, तर बरोबर इथं आपण बरोबर ग्राउंड लेवलच्या खाली कॉन्क्रीटला पाठवणार. तर ग्राउंड लेवलच्या खाली पण आपल्याला जर का सेफली कॉन्क्रीटला खाली पाठवायचं असेल ना, तो हाईट ऑफ फॉलला जर का रिड्यूस करायचं असेल मला, तर त्यासाठी मी काय करणार, ही पद्धत वापरतो आपण शूट्स मेथड. पुढे काय, तो ट्रान्झिट
ट्रान्झिट मिक्सर एच. ट्रान्झिट मिक्सर. ट्रान्झिट मिक्सरबद्दल आपल्याला काय काय दिसायला भेटते बरं का. सो इट इज अ ट्रक. इट इज अ ट्रक. इट इज अ ट्रक ऑन विच. इट इज ट्रक ऑन विच concrete mixer on which concrete mixer is mounted. concrete mixer is mounted 0.75 ते 5.5 लक्षात घ्या ब्रॅकेटमध्ये क्यूमेक मीटर क्यूब म्हणू आपण मीटर क्यूब. तो ट्रान्झिट मिक्सर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारून घेतील काय बरं का की ट्रान्झिट मिक्सर जो की असतो त्याचं व्हॅल्यूम काय असतं बरं का. तर ट्रान्झिट मिक्सर म्हणजे कोणते बघा. हे ट्रान्झिट मिक्सर आहे यांचं व्हॅल्यूम जर बघा गेलं ना छोटं मोठं लय असतात ते. तो 0.75 मीटर क्यूब पासून 5.5 मीटर क्यूबपर्यंत तुम्हाला हे ट्रान्झिट मिक्सर दिसायला भेटतील. ठीक आहे. इट इज अ ट्रक ऑन विच कॉन्क्रीट मिक्सर इज माउंटेड. आलं का. हा ट्रकच आहे ना बघा ना. याचा तोंड जर बघायला गेलात ना इथं पुढे ट्रक सारखं दिसतो. हा इथं बघा इथे ट्रक सारखं दिसतो आणि याच्यावरती आपण वरती काय माउंट केलं जसं की आपलं टँकर असतं का टँकर असतं की नाही सेम तसलं तो तसं आहे. तो इट इज अ ट्रक ऑन विच कॉन्क्रीट मिक्सर इज माउंटेड. कॉन्क्रीट मिक्सरचं व्हॅल्यूम किती असतं 0.75 मीटर क्यूब ते 5.5 मीटर क्यूब. इट इज यूज इन द situation where it is used in a situation where concreting is to be done in built area बिल्ट एरिया म्हणजे तिथे खूप जास्त काम वगैरे झालं असेल ऑलरेडी कंजेस्टेड एरिया म्हणतो आपण त्याला. इन बिल्ट एरिया ऑर बिझी एरिया. बिल्ट एरिया म्हणा किंवा बिझी एरिया म्हणा. अँड स्टोरेज स्पेस इज लेस. आलं लक्षात काय म्हटलं इथं. ट्रान्झिट मिक्सर आपण कुठे यूज करणार ज्या ठिकाणी कंजेस्टेड एरिया असेल बिझी एरिया असेल किंवा स्टोरेज स्पेस खूप कमी असेल. सो स्टोरेज स्पेस खूप कमी अशा केसमध्ये आपण ट्रान्झिट मिक्सर यूज करत असतो. आता तुम्हाला ट्रान्झिट मिक्सरबद्दल का चांगलं समजून घ्यायचं असेल सोपं सरळ आहे. जेव्हा पण तुम्हाला बोर होत असेल नावं टाकायचे ट्रान्झिट मिक्सर चांगल्या पद्धतीने कामं कळत आणि बेस्ट अभ्यास करण्याचा तरीका हाच असतो. ठीक आहे. पुढे काय बेल्ट कन्व्हेयर. नावं लिहिलं तरी पण चालतं. बेल्ट कन्व्हेयर. सो एच आहे बेल्ट कन्व्हेयर. बेल्ट कन्व्हेअरबद्दल तुम्हाला डायग्राम दिसून दिली याच्यावरती. बेल्ट कन्व्हेअरच्या मदतीने आपण काय करत असतो ट्रान्सपोर्टेड करत असतो. सो इट इज यूज याच्या पुढे खाली लिहा. इट इज यूज when the concrete is to be transported continuously and to an inaccessible area. क्लिअर झाला. आपण पुढं the concrete should be steep इन दिस केस. या केसमध्ये जे कॉन्क्रीट आपण ट्रान्सपोर्ट करतोय ना ते स्टीप असायला पाहिजे. स्टीप म्हणजे काय जर ते पातळ असलं ना खूप जास्त तर अख्खं पाणी कुठे आणि काहीतरी वेगळंच होऊन जाईल. ते ट्रान्सपोर्ट जर तुम्ही करतायत त्याला कन्व्हेअर बेल्टवरती तर ते स्टीप असायला पाहिजे जरा. तर कॉन्क्रीट शुड बी स्टीप इन दिस केस हॅव्हिंग स्लम्प व्हॅल्यू कळेल तुम्हाला आता थोड्या 2 दिवसानंतर. ठीक. सो कॉन्क्रीट शुड बी स्टीप इन दिस केस हॅव्हिंग स्लम्प व्हॅल्यू नॉट मोर दॅन 50 mm. आता याचा मिनिंग काय होतं हे तेव्हाच कळेल तुम्हाला. ठीक आहे. तो आपण असं कॉन्क्रीट वापरतो जे स्टीप आहे ज्याचा स्लम्प व्हॅल्यू जे आहेत ती 50 mm पेक्षा कमी आहे. ठीक आहे. सो 50 mm पेक्षा कमी स्लम्प व्हॅल्यू आपल्याला दिसायला भेटते. पुढे काय याची विड्थ पण दिलेली असते. जनरली जर बघायला गेलात ना तो जो की या बेल्ट आहे या कन्व्हेअर बेल्ट जो आहे ना त्याची विड्थ पण दिलेली असते. तो कॉमन विड्थ ऑफ कन्व्हेअर इज 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटरची त्याची विड्थ असते. अँड स्पीड पण दिला आहे. अँड स्पीड इज अबाउट 80 मीटर पर मिनिट. बघा लक्षात घ्या
80 मीटर पर मिनिट, एका मिनिटामध्ये 80 मीटर एवढं जे काही ना कॉन्क्रीट तो बेल्ट जो काही ना किती पुढे सरकत जाईल, एका मिनिटामध्ये 80 मीटर एवढा पुढे सरकत जाईल, एवढा स्पीड तुम्हाला जायचा आहे. त्याची विड्थ जी असते ती विड्थ 60 सेंटीमीटरची असते. जो काही आपण कॉन्क्रीट यूज करतो इथं ट्रान्सपोर्टेशनसाठी तो स्टीप असायला पाहिजे, त्याची स्लंप व्हॅल्यू 50 mm पेक्षा कमी असायला पाहिजे. तो बेल्ट कन्व्हेयर आपण कुठे यूज करत असतो, ज्या ठिकाणी मला कंटिन्युअस काय करायचं, कॉन्क्रीट मला ट्रान्सपोर्ट करायचं आहे, ज्या ठिकाणी कंटिन्युअसली कॉन्क्रीट आपल्याला प्लेस ट्रान्सपोर्ट करायचं असेल त्या केसमध्ये, किंवा इनॲक्सेसिबल एरिया असेल. आता इनॲक्सेसिबल एरिया म्हणजे काय, आपले जे काही असतात काय म्हणतो आपण त्याला टनेल, तर टनेलच्या केसमध्ये आपल्याला जर काही पाठवायचं असेल ना, तर त्या टनेलमध्ये आतमध्ये कॉन्क्रीटिंग वगैरे काम करायचं असेल ना, तर बेल्टचा वापर केला जातो. टनेलमध्ये शिकतो आपण ते, बरोबर का. तर त्या ठिकाणी बेल्ट कन्व्हेयरचा वापर करून आपण ते पाठवत असतो. पण लक्षात घ्यायचं काय, बेल्ट कन्व्हेयर तुम्हाला सोयीस्कर तेव्हाच ठरेल जिथं कॉन्क्रीटिंग मासिव्ह कॉन्क्रीटिंग वर्क असेल. खूप जास्त कॉन्क्रीटिंग वर्क जर का असेल, इनॲक्सेसिबल एरिया जर का असेल ना, त्या केसमध्ये बेल्ट कन्व्हेयरच्या मदतीने तुम्ही काय करू शकतात, आपल्या कॉन्क्रीटला ट्रान्सपोर्ट करू शकतात. क्लिअर. तो अशा पद्धतीने ट्रान्सपोर्टिंग इज ऑल्सो गोइंग टू बी ओव्हर. याची इन्फॉर्मेशन किंवा MCQ मी आणत जाईल. आता मी टार्गेट कसं करणार आहे उद्यापासून, टॉपिक झाल्यानंतर शेवटचे 5 मिनटं, कारण की मला गॅरंटी तुम्ही MCQला काही बघत नाही, तुम्ही MCQला कोणी काही बघत नाही एवढं मला पक्क माहिती आहे, राईट. मग मी काय करतो, मी पहिले सुरुवातीचे 1.5 तास, आता 2 तासाचं लेक्चर होणार आहे ना आपलं, तर उद्यापासून 2 तासाचं लेक्चर सुरू होईल आपलं. तर मी काय करत जाणार, एक तास 45 मिनटं, 1 तास 45 म्हणजे शेवटचे 15 मिनटं सोडून उरलेल्या टाईमला शिकवणार, आणि त्या उरलेल्या 15 मिनटामध्ये आपण MCQ सॉल्व करायचे त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती. असं जर केलं ना, तर एक चांगला कॉन्फिडन्स बनवून जाईल पुन्हा. ठीक आहे. तर आता प्लेसिंगबद्दल प्लेसिंगबद्दल डिस्कस. तो किती ऑपरेशन आहे, चौथं ऑपरेशन 2 ओळीमध्ये लिहून मोकळं व्हायचं आहे. ठीक आहे. प्लेसिंग म्हणजे काय बरं का, तो प्लेसिंग म्हणजे काय, प्लेसिंग ही प्लेसिंग ही काय एक प्रोसेस आहे. काय कशाची प्रोसेस आहे, आपल्या कॉन्क्रीटला डिझायर लोकेशनवरती ठेवण्याची प्रोसेस आहे. तो देअरफॉर झालं. सो प्लेसिंग म्हणजे काय, एका वाक्यात मोकळं झालं. तो द प्रोसेस ऑफ ॲप्लिकेशन ऑफ concrete at the desired location is termed as placing. So the process of application of concrete at the desired location is termed as placing. क्लिअर आहे का रे. ज्या ठिकाणी आता बघा इथे हे काय करतो मी, हे झालं प्लेसिंग आपलं, हे होतं ट्रान्सपोर्टिंग, हे होतं प्लेसिंग. तो डिझायर लोकेशनवरती आपण कॉन्क्रीटला अप्लाइड करतोय. तो आता कॉन्क्रीट मी काय करतोय बरं का, समजा आपला कॉलम होता, या कॉन्क्रीटमध्ये मी काय करतोय, प्लेस करतोय ना त्याला. ठीक, ते तुम्हाला माहिती आहे. पुढचं आहे 5वं ऑपरेशन, कॉम्पॅक्शन. आता कॉम्पॅक्शनबद्दल कहाणी बघतो. कॉम्पॅक्शनबद्दल तुम्हाला सगळी कहाणी सांगतो, तुम्हाला लिहून घ्यायचं पण हे तुम्हाला लिहून घ्यावं लागेल. ठीक आहे. तर सगळी कहाणी तुम्हाला मी कॉम्पॅक्शनबद्दल सांगून देतो. क्युरिंग नंतर बघू आपण. क्युरिंग आणि फिनिशिंग बाकी अजून. क्युरिंग आणि फिनिशिंग, तो काय क्युरिंग फिनिशिंग असे 2 आपले ऑपरेशन राहून जातील. त्याच्यानंतर आपण वर्केबिलिटी बघणार, वर्केबिलिटीनंतर आपण स्ट्रेंथ बघणार, स्ट्रेंथ नंतर काही नाही झालं. मग कॉन्क्रीट पण जास्त काही मोठं नाही आहे. 2-2 तास जर घेतलं 3-4 दिवसात संपून बी जाईल. 2-2 3-3 तास. ठीक आहे. ओके, चला बघा. कॉम्पॅक्शनबद्दल डिस्कशन चाललं आहे. तो कॉम्पॅक्शनबद्दल काय बरं का, कॉम्पॅक्शनसुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर ठरून जातो आपल्या कॉन्क्रीटच्या स्ट्रेंथसाठी. कसा, जर समजा तुम्ही कॉम्पॅक्शन प्रॉपरली केलं नसेल ना, तर त्याच्यामध्ये काही ना काही एअर व्हॉइड्स राहून जातील. आणि लक्षात घ्या, एअर व्हॉइड जर का राहून गेले तर कॉन्टॅक्ट एरिया कमी होऊन जाईल. कॉन्टॅक्ट एरिया जर का कमी झाला तर त्याची स्ट्रेंथ कमी होऊन जाईल, लोड कमी ट्रान्सफर होईल, लोड घेणार नाही, स्ट्रेंथ कमी होऊन जाईल, स्ट्रेसेस जे काही आहेत त्या स्ट्रेसेसला सहन करता येणार नाही. ही बात आपल्याला कळून येत असते. त्यामुळे आपल्या कॉन्क्रीटमध्ये व्हाईड राहायला नको म्हणून आपण काय करतो, कॉम्पॅक्शन करतो. कॉम्पॅक्शन करण्याचे खूप सारे तरीके आहेत. आपण हाताच्या मदतीने हँड रॉडिंग असतात. हँड रॉडिंग म्हणजे काय बरं का, आपण सेकंड इयर थर्ड इयरमध्ये आपण काय करायचो, ते क्यूब जे आहेत ना, क्यूब बनवायचो आपण, आणि क्यूबला फोडायचो आपण, बरोबर का. तो क्यूब बनवण्यासाठी आपण हाताने काय करायचो, असं हाताने त्या बॉक्समध्ये आपण हे करायचो, कुटायचो ते, बरोबर का. ते कॉम्पॅक्शन करायचो आपण, बरोबर. तर ते हँड रॉडिंग म्हणत असतो. अजून आपल्याकडे हाय प्रेशर और हाय शॉक असतात. सेंट्रीफ्युगेशन और स्पिनिंग ॲक्शन असते, राईट की नाही. तो कॉम्पॅक्शन आपल्याला करणं जरुरी आहे. कॉम्पॅक्शन आपण करून काय करतोय, त्याच्यामधल्या एअर व्हाईट्सला रिमूव्ह करतोय. काय मेन्शन केलं इथं, म्हणलेलं आहे काय, की जर 5 ते 10% एवढं जर का एअर व्हाईट चुकून राहून गेलं ना कॉन्क्रीटमध्ये जर का समजा 5 ते 10% एवढं जर का एअर व्हाईट राहून गेलं, तर लक्षात घ्यायचं जवळजवळ 30 ते 60% एवढी स्ट्रेंथ आपल्याला कमी भेटते. अगोदरच बोलू ना मी, एअर व्हाईट जर का राहिले ना, त्याचा इम्पॅक्ट सरळ कशावरती होत असतो, स्ट्रेंथवरती होत असतो ना. तर मी असं बोललो की जर का समजा 5 ते 10% एवढे जर का एअर व्हाईट त्याच्यात राहिले ना, तर आपल्याला कॉन्क्रीटची स्ट्रेंथ जी ना, आपली कॉन्क्रीटची स्ट्रेंथ ती 30 ते 60% कमी होऊन जाते, बरोबर.
हा एक पॉईंट मी तुम्हाला बोलू. तर मग कॉम्पॅक्शन काय असते, कॉम्पॅक्शन जी काय आहे आपली जी की इंट्रॅप्ड एअर आहे, द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ इंट्रॅप्ड एअर, आपल्या कॉन्क्रीटमध्ये असणारी जी इंट्रॅप्ड एअर आहे त्या एअरला रिमूव्ह करण्याची एक ही प्रोसेस आहे. तर प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ इंट्रॅप्ड एअर फ्रॉम द व्हाईट्स ऑफ कॉन्क्रीट. तर कॉन्क्रीटच्या व्हाईट्समधून एअरला रिमूव्ह करायचं अँड युनिफॉर्म प्लेसमेंट ऑफ द कॉन्क्रीट टू फॉर्म होमोजिनियस डेन्स मास इज टर्म ॲज व्हॉट कॉम्पॅक्शन. तो लक्षात आलं का की जी काही डेन्सिटी आपल्याला भेटेल तो लक्षात घ्या त्याच्यामधली सगळी हवा आपण बाहेर काढून टाकणार जेणेकरून आपल्याला काय भेटायला पाहिजे, जो कॉन्क्रीट आहे तो कॉन्क्रीट आपल्याला होमोजिनियस डेन्स मास म्हणून भेटायला पाहिजे, याला म्हणतो आपण कॉम्पॅक्शन. पुढे काय असतं बरं का, तर आपल्याला दिसायला भेटत असतं जर का तुम्ही कॉम्पॅक्शन जर का प्रॉपरली केलं तर कॉन्क्रीटचं एक डेन्स कॉन्क्रीट आपल्याला भेटत असतो, राईट. क्वालिटी जी आहे कॉन्क्रीटची आपल्याला चांगलं सो दिसायला भेटतं काय, डेन्सिटी अँड द कन्सिक्वेंटली स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी. तर जर समजा तुम्ही कॉम्पॅक्शन जर का व्यवस्थित केलं असेल तर तुम्हाला डेन्सिटी एकदम बढिया भेटते, तुम्हाला स्ट्रेंथ, डेन्सिटीमुळे स्ट्रेंथ तुम्हाला भारी भेटते, तर डेन्सिटीमुळे तुम्हाला ड्युरेबिलिटी पण भारी भेटते. का आणि आपल्याला चांगल्या पद्धती माहिती आहे कशाची, जर व्हाईट्स राहून गेले तर ड्युरेबिलिटी कमी होऊन जाते, स्ट्रेंथ कमी होऊन जात असते, डेन्सनेस पण कमी होऊन जाईल. मग सगळी हवा जर तुम्ही बाहेर काढून टाकली तर कॉन्क्रीटची डेन्सिटी वाढून गेली, कॉन्क्रीटची डेन्सिटी जर का वाढून गेली तर स्ट्रेंथ आपल्याला भेटणार, आपल्याला ड्युरेबिलिटी पण भेटणार, राईट की नाही. तो डिपेंड करून जातो. मग लक्षात घ्या, डेन्सिटी झाली, स्ट्रेंथ झाली, ड्युरेबिलिटी झाली, हे तिघी प्रॉपर्टी तुम्हाला भेटतील, डिपेंड करून जातं तुम्ही कशा पद्धतीचं कॉम्पॅक्शन करतायत, राईट. ही वाली कहाणी. कॉम्पॅक्शन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती आहेत. हँड रॉडिंग आहे, हाताच्या मदतीने त्या रॉडच्या पद्धतीने कॉम्पॅक्शन करणार. हाय प्रेशर शॉक हाय प्रेशर मेथड आहे, हाय प्रेशर देऊन आपण काय करत असतो, कॉम्पॅक्शन करणार. त्या कॉन्क्रीटला प्रेशर द्यायचा वरून, राईट का, तो हाय प्रेशर देऊन आपण कॉम्पॅक्ट करणार. सेंट्रिफ्युगेशन अँड स्पिनिंग. सेंट्रिफ्युगेशन अँड स्पिनिंग म्हणजे काय बरं का, आपण काय करत असतो ॲक्च्युली सेंट्रिफ्युगेशन आणि स्पिनिंग हे जे काही ना, हे कॉन्क्रीट जे काही ना सेंट्रिफ्युगेशन, तो आपल्याला काय करायचं असतं, सेंट्रिफ्युगेशन आणि स्पिनिंगच्या मदतीने आपल्याला काय करायचं असतं, आपल्या त्याच्यामधले एअर व्हाईड काढायचे असतात. सेंट्रिफ्युगेशनची प्रोसेस काय असते बरं का, आपण घुमवतो. लक्षात घ्या, सेंट्रिफ्युगल फोर्स काय असतो, सेंट्रिफ्युगल फोर्सची कहाणी सर्वेच्या पहिल्याच चॅप्टरमधले पहिल्या वाक्यामध्ये मेन्शन केलं तुम्ही सेंट्रिफ्युगेशनबद्दल, की आपली पृथ्वी चपटी का असते, याचं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं. तर मग लक्षामध्ये काय येतं, सेंट्रिफ्युगेशनमध्ये काय होतं, तुम्हाला सेंट्रिफ्युगल पंप माहिती आहे का, सेंट्रिफ्युगल पंप असतो तो पण याच्यावरती काम करत असतो. आपण काय करत असतो, त्या सेंट्रिफ्युगल पंपला मला चालू करायचं आहे, पाणीला आपल्याला वरच्या हाईटपर्यंत पाठवायचं असतं ना. मग आपण काय करतो माहिती आहे का, अगोदर आपण ना त्या पाईपला पूर्ण पाण्याने भरून टाकतो. काय करतो, त्याला पूर्ण पाण्याने आपण त्याला भरून टाकतो. तर सुरुवातीला आपण जेव्हा मोटर चालू करणार ना, तर हवा बाहेर पडत असते, पाणी वरती येत नाही. मग पाणी वरती यायला पाहिजे म्हणून आपण त्याच्यामध्ये पाणी वरती यायला पाहिजे म्हणून आपण काय करतो, पाण्याने फुल लेवलपर्यंत त्या पाईपला भरून टाकतो. त्याला प्रायमिंग म्हणतात, ते पुढे जाऊन शिकायला भेटेल तुम्हाला. तर फुल त्या लेवलपर्यंत आपण त्याला भरून टाकतो. आता मशीन जर का चालू केली ना, तर मग आता काय होतं, पाणीचं वजन जास्त आहे आणि ज्याचं वजन जास्त आहे ना तो जास्त दूर फेकला जातो. मग इथं काय असतं माहिती आहे का, सेंट्रिफ्युगेशनमध्ये काय होतं, याला घुमवतात असं, याच्यामध्ये त्याला घुमवतात. सेंट्रिफ्युगल ॲक्शन आउटर साईडला लागत असते. खडी जी ना आउटर साईडला जाण्याचा प्रयत्न करत असते. ही आउटर साईडला जाण्याचा प्रयत्न तर करेल, याच्यामधली हवा जी आहे ना, ही हवा मोकळी होऊन जी ना ती पण बाहेर जाते, ही पण हवा काय होऊन जाते, बाहेर निघून जात असते. सो सेंट्रिफ्युगेशन म्हणजे काय, स्पिनिंग मोशन. अशा मोशनमध्ये आपण कॉन्क्रीटला घुमवतो आणि घुमवल्यामधून त्याच्यामधली सगळी हवा आपण बाहेर काढून टाकून देत असतो. तो सेंट्रिफ्युगेशन अँड स्पिनिंग इज ऑल्सो मेथड ऑफ कॉम्पॅक्शन. ही जनरली यूज करतात PSC वर्कमध्ये, ठीक आहे. PSC वर्कमध्ये आपण याला जनरली यूज करत असतो. मेकॅनिकल व्हायब्रेटर, तो जनरल तुम्ही बघा तिकडे तुम्ही मेकॅनिकल व्हायब्रेटर जो कॉन्क्रीटमध्ये घालून देतात ते मेकॅनिकल व्हायब्रेटर, आणि काय होतं, कॉम्पॅक्शन होऊन जात असते, एअर व्हाईट त्याच्या बाहेर निघून जात असतात. तो मेकॅनिकल व्हायब्रेटरमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत बरं का. कोणते, निडल व्हायब्रेटर, एक निडल असते, ती निडल कॉन्क्रीटमध्ये घालून देतात, व्हायब्रेट करत असते, कॉम्पॅक्शन आपण करत असतो. सो इमर्शन ऑर निडल व्हायब्रेटर आहे, राईट. वाटल्यास उद्या लिहून देईल मी आणि समजून मी सांगेल, उद्या चित्र पण चांगले आणेल, तुम्हाला चांगलं अजून कळेल, ठीक आहे. इमर्शन ऑर निडल व्हायब्रेटर आपल्याकडे आहे. नंतर एक्सटर्नल ऑर शटल व्हायब्रेटर आहे. एक्सटर्नल ऑर शटल व्हायब्रेटर म्हणजे काय बरं का, मोठे कॉलम असतात. आता बघा मी काय केलं बरं का, हा कॉलम होता आपला, या कॉलममध्ये आपण कॉन्क्रीटिंग प्लेस करून टाकले. कॉन्क्रीट प्लेस तर केलं आहे, पण मला एअर व्हाईट्स रिमूव्ह करायचे आहेत. आता मला काय लक्षामध्ये येईल की निडल जास्तमध्ये खोपसता येत नाही, इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंतचं कॉन्क्रीट आपण काय करू शकतो, कॉम्पॅक्ट करू शकतो. पण या खालच्या कॉन्क्रीटचं मला कॉम्पॅक्शन करायचं आहे, जे हा कॉलमचा का होता, हा कॉलमचा साचा होता, याच्यामध्ये आपण कॉन्क्रीटला प्लेस केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण कॉन्क्रीटला आपल्याला काय करायचं आहे, त्याचं कॉम्पॅक्शन करायचं आहे. तर पूर्ण हाईट इथून ते इथपर्यंत थ्रूआउट जर तुम्हाला कॉम्पॅक्शन करायचं असेल पूर्ण याचं, तर आपल्याकडे काय असतं, एक्सटर्नल ऑर शटल व्हायब्रेशन असतं. ज्या ठिकाणी कॉलमसाठी ज्या ठिकाणी आपली निडल वगैरे पोहोचत नाही त्या ठिकाणी आपल्याकडे शटल व्हायब्रेशन असतं. सरफेस व्हायब्रेशन असतं, व्हायब्रेटिंग टेबल पण असतात. तो व्हायब्रेटिंग टेबल झाले, सरफेस व्हायब्रेटर झाले, याच्या मदतीने आपण कॉम्पॅक्शन करतो. याचे चित्र जेव्हा मी आणेल ना तेव्हा अजून तुम्हाला कळून जाईल. तो अशा पद्धतीची कहाणी जी काही आहे आपल्या याच्यामध्ये दिसायला भेटत असते. हा सगळा इथपर्यंतचा जो सगळा पॉईंट मी तुम्हाला शिकवलेला आहे, हे समजवण्यासाठी सगळ्यात बेटर तरीका जो काही असतो तो म्हणजे चित्र. आज माझ्याकडे टाईम कमी होता, त्यामुळे जे की ना मी चित्र काही आणू शकलो नाही, तरी पण मी 3 मिनटं लेट केलं, राईट.
उद्या मी चांगल्या पद्धतीचे एकदम बढिया पद्धतीचे चित्र आणणार. उद्या आपण क्युरिंग म्हणजे काय ते शिकणार. क्युरिंग आणि वर्केबिलिटी हे 2 पॉईंट आपण उद्या बघणार. इथपर्यंत झालेलं आहे. इथं मी थांबतो. ठीक आहे. एक दिवस कोणता तरी ठरवून घेऊ आपण 5 किंवा 6 4-5 तारीख जी काही असेल ना त्या दिवसाला एक दिवस आपण ठरवून घेऊया आणि 3 तास जवळजवळ 3 तासामध्ये सगळं जिथपर्यंत जेवढं शिकलो ना आपण त्याची रिव्हिजन आपण ग्रुपमध्ये करून घेऊया. अशा पद्धतीने केलं तर बेटर राहील. तिथं थांबतो. गुड नाईट.